फोन केला असेल, काही लोकांना अगोदर सांगितलं असेल, काही लोकांना ऑफिसरांचा निरोप मिळाला असेल की आज सगळ्यांना एकत्रित बोलवलं आहे, बरोबर. तुम्ही बोललात तर मला समजेल की तुम्हाला काय समजतंय का. कन्नडमध्ये मीटिंग घेऊया, कारण मलाच बोलता येत नाही. हां, कसं आहे, तुम्ही एकमेकांचा हा आपला जो काय चर्चेचा विषय आहे तुम्ही बोललात तर समजेल आणि आपण एकमेकांशी बोलत बोलत आपल्या काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. हां, तर अजून कोण रस्त्यामध्ये वगैरे असतील तर फोन करून घ्या, आपण अजून 5 मिनिटं थांबू शकतो, नाही तर आपण सुरुवात करूया. ओके. होय, शेवटी काय इंडियन टायमिंग माहीत आहे आपल्याला. लोक घरातून 10 वाजता निघालेत, इथे यायला काही लोकांना 10:30 वाजले, काही लोकांना 11 वाजलेत, ह्या सगळ्या गोष्टी झालेत, बरोबर. बरं, सगळ्यात प्रथम तुम्हाला इथे बोलण्याचं कारण एकच विषय आहे की आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही इन्व्हेस्टमेंट केला आहे, बरोबर. बरोबर की नाही, इन्व्हेस्टमेंट केला आहे ना. मग कोण प्लॉट घेतला असेल, कोण अनसिक्युर्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केला असेल, असे बऱ्याच लोकांचे इन्व्हेस्टमेंट आहे. काही लोकांना पैसे मिळाले की नाही, प्रत्येक महिन्याच्या महिन्याला मिळाले, आणि काही लोकांना काहीच मिळालं नाही, असं पण घडलं आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी घडलेत. ह्या घडण्यापाठीमागचं नेमकं कारण काय आहे, काय घडलं, हे सगळं तुम्हाला एकत्र करून सांगण्यापाठीमागचं कारण काय माहिती आहे का. आपल्याला प्रत्येक माणसांचे पैसे द्यायचे आहेत म्हणून तुम्हाला इथं बोलवलं आहे. किती लोकांना पडतंय, मी द्यायचे आहेत म्हणून बोलवलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, मार्केटमध्ये आज जे काय चाललं आहे, जे काय वातावरण चाललं आहे, सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, कोण ना कोणतरी प्लॅन सांगितलेत, पैसे भरलेत आणि लोक गायब झालेत, कंपन्या गायब झालेत, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. हे सगळे धरपकड ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पण आपल्या कंपनीचे MD यांना पण थोडासा धक्का बसला आणि बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. सगळ्या गोष्टीची इन्क्वायरी चालू आहे. काल पण एक इन्क्वायरी चालू होती, पुण्यावरून लोक आले होते. किती लोकांना माहीत आहे, किती लोकांना माहीत आहे हो, चला दोघांना माहीत आहे. तेही तुम्हाला डिटेल्स सांगतील कशासाठी बोलवलं, काय केलं. सगळ्या पाठीमागचं कारण एकच आहे, इथून जे काय आपण पैसे घेतले लोकांचे, प्रत्येकाचं पर्सेंटेज वेगळा असेल. म्हणजे जसं प्लॉटचं वेगळं आहे, एनसीकडून वेगळं आहे. काही लोकांनी अकाउंटसाठी म्हणजे टोटल ट्रेडिंगसाठी काही लोकांनी पैसे दिलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे करत असतेवेळी अडचणी पण खूप आल्या. पण शेवटी अडचण आल्यानंतर त्या अडचणीवर मात करणं गरजेचं आहे. काय अडचण आल्यानंतर पळून येऊन चालतं आहे. मित्र सांगायला तुम्हाला आवडेल की आपल्या कंपनीत सगळ्यात मोठी गोष्ट आज मल्लेश महेश ह्या ठिकाणी आहेत, त्यांच्याबद्दल मला सांगायला तुम्हाला एवढंच कौतुक वाटेल, आज पण त्यांनी कधीही ऑफिस बंद केलं नाही आणि ऑफिस सोडलं नाही, कधीही फोन बंद ठेवला नाही. फक्त बऱ्याच लोकांचा गैरसमज, मला पण काही लोकांचे फोन आले, साहेब ते फोन उचलत नाहीत, ह्या गोष्टी घडलेत. पण नंतर बऱ्याच वेळा ऑफिस आपण भेटलेत. मग ह्या सगळं घडत असतेवेळी शेवटी आपण हा एकच विचार केला, शेवटी माणूस आहे, माणसाच्या चुका होत राहतात आणि चुका झाल्या त्यात पण काहीतरी आपल्याला सुधारणा केली पाहिजेत, बरोबर. आणि जर सुधारणाच नाही केली तर काय होईल का हो, नाही होणार आहे. मला आठवतं पहिले आपण मीटिंग घेतली होती निसर्ग हॉटेल. किती लोक होते निसर्ग हॉटेलला, किती लोक होते ह्यातले होते, कोणच नव्हतं त्या होते. त्याच्यानंतर आपण आपल्या कंपनीचे जे काय ऑफिस आहे त्या ठिकाणी पण आपण मीटिंग घेतली बऱ्याच ठिकाणी. या प्रत्येक मीटिंगला लोक येत होते आणि आम्ही लोकांना सांगायचो. पण जसं सांगितलं त्याप्रमाणे बरेचसे दिवस, महिना 2 महिने 6 महिने वर्षभर पण लोकांना पैसे गेलेत. मिळाले की लोकांना पैसे, म्हणजे महिन्याचे जे काय ठरले ते मिळायला चालू झाले. पण कालांतरानं खूप काही अडचणीच्या घटना घडल्या ज्याच्यातून कंपनीला पेमेंट देणं अशक्य झालं. पण ह्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढला पाहिजे की नाही, काढला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र जमलेलो आहोत. पण ह्याच्यामध्ये पैसे जे तुमच्याने घेतले ते कुठे इन्व्हेस्टमेंट केले, कसे कसे पैसे गेले, ते सगळं आपण त्याचा आपण सगळ्या गोष्टी स्टेटमेंट काढलेले आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट, कारण मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीत जावा, तुम्हाला कुठलीही कंपनी मार्केटचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पाठीमागच्या संचयनी घ्या, माहिती आहे लोकांना, संचयनी घ्या, पॅन कार्ड घ्या, पल्स घ्या. किती लोकांना एकत्रित सभासदांना केलं का हो. कंपनी असायची, दिल्लीची असायची, हरियाणाची असायची आणि आपण इथं काम करायचो. पण इथं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, गडिंगचीच कंपनी आहे, गडिंगचीच लोक आहेत, मीही गडिंगचंच आहे. पण आपण एकच विचार केला की आपल्याला सगळ्यांना पैसे द्यायचे आहेत. पण हे पैसे जर द्यायचे जर असतील तर त्यासाठी काहीतरी प्लॅन बनवला पाहिजेत, बरोबर की नाही. जसं पैसे आपण घेण्यासाठी एक प्लॅन बनवला, नाही विषय मला ते सांगायचं नाही, मला काय सांगायचं आहे ऐकाय का. तुम्हाला मटका खेळायला पैसे दिले किंवा कशा तुम्हाला पैसे खिशात आणून दिले तेवढंच, मग तोच विषय की काय बोलायला म्हणजे होय की. किती लोकांनी मीटिंग घेतली, आपण द्यायसाठीच मीटिंग घेतली ना. आपण मीटिंग कशासाठी घेतल्या, लोकांना पैसे द्यायचे आहेत, बरोबर. काय ते पैसे देत असेल तरी आला काय साहेब, मी काय सांगाल तुम्हाला, मग कोणी म्हटलं बुडून घेतलंय, कोण म्हटलं का. नाही मला काय सांगायचं तुम्हाला, ऐकून घ्या. मला काय सांगायचं आहे, कोणीही मीटिंग घेतली नाही, आपण मीटिंग घेतली का नाही, आपण मीटिंग कशासाठी घेतले, व्यवस्थित बोला. म्हणजे बरं तुम्हाला शिवाय झालो का, काय ते नाही बघा. पहिली महत्वाची गोष्ट, काय बोलले दुसऱ्या
दुसऱ्या कंपनीचं बोलू नका, आपल्या कंपनीशी आपल्या पण त्याने एक वाक्य वापरलं व्यवस्थित बोला, म्हणजे मला काय समजलं नाही. माहित पण नाही. दुसऱ्या कंपनीचं सांगत बसू नका सर. मला तुम्हाला काय सांगायचं, आपल्याला पैसे द्यायसाठी तुम्हाला बोलवलंय. बरं तुम्हाला इथं कशासाठी बोलवलंय? नाही तुम्हाला कशासाठी बोलले मला सांगा. बरोबर, पण पैसे देण्याचा काहीतरी प्लॅन तुम्हाला सांगितलं पाहिजे का नको? बरं सांगायला पाहिजे नको तुम्हाला पैशाचा विषय सांग. बरोबर बरोबर नाही बोलवलं, मग तेच मी तुम्हाला सांगालो ना. पहिली महत्त्वाची गोष्ट माझी विनंती आहे तुम्हाला सर, 15-20 मिनिटं सगळं ऐकून घ्या. तुम्हाला जे काय वाटतं आपल्याला पुन्हा बोलूया. जे घडलं ते सांगायला पाहिजे नको. हां मला सर काय सांगायचं आहे, जे घडलं सांगायला पाहिजे नको. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला काय सांगायचं बघा, तुम्हाला कुणालाही दुखवायचं नाही आहे आणि पैसे द्यायचा हा उद्देश मुळातच नाही आहे. हे बघा, पैसे देण्याचा हा मुळात उद्देश नाही आहे. तुम्हाला पैसे द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी एकत्र केलेला आहे. पण आमच्यावर काही मार्ग आहेत कशा पण आपण पैसे देऊ शकतो. ही चर्चा केल्याशिवाय आपण देऊ शकणार आहे का हो? कारण बरेच लोक काय म्हणणार आहेत, आम्हाला विचारून का नाही केलं, असं होईल की नाही? होईल ना. ते तुम्हाला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगण्यासाठी ते आपण बोलवले. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन की खरोखरच आपण जे काही पैसे गोळा केलेत आणि ते पैसे आपण कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट केले होते किंवा शेअर्स मार्केटमध्ये आपण कसे कसे पैसे गेले त्याचा आपण स्टेटमेंट पण काढलं आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं, आपण स्टेटमेंट कशासाठी काढला? तुमचे पैसे घेतलेले कुठेतरी इन्व्हेस्टमेंटमध्ये गेलेत ना पैसे, मग हे केलं मग आपण सांगून चालतंय का? मग देण्यासाठी काहीतरी नियोजन केलं ना सर. तुमचे पैसे देण्यासाठी काहीतरी विषय आहे तो सांगायचा तुम्हाला, बरोबर. तर मी तुम्हाला हे सांगेन, ऐका काय ते दुसरीकडे गुंतवल्या का नाही ते आम्हाला सांगून काय फायदा आहे? आम्ही तुम्हाला दिले, तुमच्याकडे आम्हाला द्या एवढंच म्हणणार नाही. पण अशा गोष्टी मला पैसे मग सर कसं देणं शक्य होईल मला सांगा जरा बरं. प्रश्न येतो, मग आमचा प्रश्न म्हणून तुम्हाला बोलवलं इथे. मग ते दुसरे सांगून काय उपयोग आहे? तिकडे अहो दुसरं होय की शेअर्स मार्केटचे काही अकाउंट होते कंपनीमध्ये. नाही बरं तुम्हाला मला एक गोष्ट सांगायचं, तुमचे पैसे कशासाठी घेतले होते? कशासाठी पैसे घेतले होते? नाही तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट केले बरोबर, पण कंपनीमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? कसं सांगितलं, बोलणं काय झालं होतं? नाही मला ते माहिती नाही सर. आपण बघा सर, प्रत्येकजण मिटिंगला असायचे, प्रेझेंटेशन मीच प्रेझेंटेशन घ्यायचो. आपण तिथं काय सांगायचो की शेअर्स मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करून लोकांना पैसे हे तर सांगत होतो लोकांना, बरोबर. तुम्हाला सांगितलं नाही? बुडणार कुठे म्हटले आपण सर? ऐका घ्या, समजून घ्या, आपण बुडणार असं म्हटलं का पैसे? उत्तर देऊ दे मला. तुम्ही ट्रेडिंगला लावणार पैसे, मला बोला ट्रेडिंग बुडलं तर आम्हाला बुडवणार. मग बुडवणं असं सांगितलं का आपण? बुडवण्याचा विषय कुठे आहे? हे बघा, तुम्हाला बुडवायचं म्हणून बोलले का? इथं बुडवायचं बोलले का हो? बुडवायचं मग आम्ही आला काय तर. मग पहिली एक गोष्ट काय करा सर, ऐका का, पहिली हे बघा, मीटिंग होईपर्यंत काय पहिलं ऐकून घ्या, ऐकून घ्या. मीटिंग संपल्यानंतर का काय भांडायचं भांडून आपण सर. पण मला काय म्हणायचं सर, जो पण तुम्ही असं जर क्रॉस करायला बाकीचे लोक कंटाळणार ना सर. विषय तोच नाही ना सर. काय होईल हे बघा, मला काय म्हणायचं सर, अगदी बरोबर. पण आपण काय करूया बघा, ज्यांना कोणाला बोलायचं आहे ना सर, आपलं ऑफिस आहे आणि संध्याकाळपर्यंत मी ते असणार आहे. पण काय होईल तुमच्या नाही बोला ना, आपण हे संपल्यानंतर बोलूया आपण. नाही ऐका ऐका ऐका, मी काय म्हणतो ऐका, आपला बोलायचं आहे तुम्हाला. बरं सगळ्यांना की विनंती आहे, मी उभारून सांगतो, माझं 16 लाख बुडले तरी झाट मारे, चला मी विचारत नाही, थोडं बोला. हे बघा सगळ्यांना विनंती आहे, जे काय मला सांगायचं आहे एक अर्धा पाऊण सगळ्यांनी ऐकून घ्या. आमचा प्रपोजल काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला द्यायचं नियोजन केलेलं आहे. ज्याला कोणाला क्रॉस करायचं आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत, ही मीटिंग संपल्यानंतर आपण बोलूया. काय कोणाला अडचण आहे का हो? मग तेच मला म्हणायचं आहे. हां आता सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, तुम्हाला मी या ठिकाणी माळी साहेबांना बोलवतोय की ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा लोकांचे पेमेंट्स घेतले त्याचं आपण स्टेटमेंट काढलंय. बघा पहिली गोष्ट एक क्लिअर करतो, तुमच्याने जे पैसे घेतले त्या पैशातून तुम्हाला पैसे देण्यासाठी आपण पैसे घेतलेत, कुणालाही बुडवायसाठी पैसे घेतलेले नाही आहेत. पहिलं क्लिअर करतो, पैसे बुडले म्हणून तुम्हाला पैसे कोणालाही देणार नाही असा विषय होणार नाही. म्हणजे पैसे द्यायचे आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलवले, पण देण्याचा काहीतरी एक मार्ग आहे ना, एक सोर्स आपल्याकडे आहे. आम्ही त्याच्यावर विचार करून एक नियोजन ठरवलं, पण ते तुमच्याशी न सांगता जर आपण केलं तर तुम्ही म्हणणार की मला का सांगायला नाही, म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांना एकत्र केले. तर मी या ठिकाणी माळी साहेबांना बोलवतोय की ज्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केली होती त्याचे काही स्टेटमेंट आहेत, तर खरंच कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट गेली, कसं गेलं, काय काय झालं हे सांगतील. त्याच्यानंतर शेवटच्या 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला हे सांगेन की पैसे आपल्याला कसे रिकवर होऊ शकतात. पण ते पण तुम्ही सगळ्यांचं सहकार्य असेल तर होणार आहे, सहकार्य नसेल तर होणार नाही.
लक्षात येते? पहिला समजून घेऊ आपण की कसं कसं पैसे गेले हे तुम्हाला सांगणं का गरजेचं आहे. तसं सुरुवातीपासून आपण पैसे कसं देणार, किती प्रॉफिट होते आपण लोकांना सांगायचो. पण याचा अर्थ असा नव्हे की आमचे पैसे म्हणजे पैशाचे काही कंपनी लावले ते गेले तर मी तुमचं द्यायचं नाही, याचा कुठलाही अर्थ असा नाही आहे. तुम्हाला पैसे द्यायच्या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र बोलवले सगळ्यांना. तर या ठिकाणी तुम्हाला ऐकून घ्यायला आवडेल कसं कसं काय काय झालं स्टोरी, काय ऐकायचं आहे तुम्हाला काय. नंतर असं व्हायला नको की मला काहीच नको. एक 15-20 मिनिटामध्ये साहेब तुम्हाला सांगतील की खरोखरच हे पैसे कुठे कुठे गेले तर काय. मी गेले 4 महिन्यापासून साहेबांसोबत आहे. कुठे कुठे पैसे इन्व्हेस्टमेंट गेलेत प्रत्येक बऱ्यापैकी ठिकाणी जाऊन. मी आहे, शिंदे साहेब आहेत या ठिकाणी, सचिन पाटील साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. आम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून मग ठरवलं की आपण एकत्र येऊन एखाद्या माणसाला जर सपोर्ट केला तर काय होऊ शकतं. कारण एक माणूस खूप काही गोष्टी करू शकतो. कारण इथं जवळपास 256 लोक आहेत आणि ज्या 256 लोकांच्या माध्यमातून 10 करोड रुपये घेतले होते आणि सगळ्यांना म्हणजे विथ इंटरेस्ट असं जर पकडलं तर 14 करोड 50 लाख रुपये लोकांना द्यायचे आहेत. पण हे सगळं देत असतेवेळी कारण साहेबांनी बऱ्याच वेळा असा विचार केला की आपण हे सगळं संपवूया, पण ह्याच्यातून काय मार्ग होणार का हो? काहीच नाही. पण ज्यावेळेला मी शिंदे आम्ही सगळं एकत्र सगळं बसलो ना त्यावेळी याच्यातून काहीतरी एक मार्ग लक्षात आला की असं केलं तर आपण अशा अशा गोष्टी होऊ शकतात. आणि त्या माध्यमातून जवळपास 12 करोड रुपये लोकांचे पैसे रिकवर होतात. म्हणजे 14.5 करोडमध्ये 12 करोड रुपये राहिले किती? 2.5 करोड बरोबर. हे 2.5 करोड रुपये आणि काहीतरी दुसऱ्या वेगळ्या मार्गाने होऊ शकतात. म्हणजे तुम्ही सगळे पैसे एकदा घेऊन रिकामे झालात तर तुम्हीच मार्गाला सांगणार आहात की मलेश माळी साहेबांच्याकडे पैसे दिले, भले आमचे पैसे बुडले नाहीत पण उशिरा कशाने पैसे मिळाले हे तुम्हीच सांगणार आहात. पण आपण ऐकून घेऊ साहेबांच्याकडून. चला वेलकम सर. नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? अर्जंट मीटिंग बोलण्यापूर्वी दोन काही गोष्टी गेली 6 महिन्यामध्ये काही घटना घडत चाललेल्या आहेत त्यासाठी हे मीटिंग बोलवलेली आहे. बऱ्याच वेळी काय व्हायला लागलं आहे, आम्ही लोकांना सांगतोय वेळ काढतोय असं लोकांना वाटतं, पण ॲक्च्युली आम्ही कुठली वेळ काढण्यासाठी किंवा यासाठी कोणाला बोलवलेलं नाही आहे. जे काही घटना घडल्या आहेत ह्या 6-7 महिन्यामध्ये ते ऐकू आलं ना सर? येतं ना? 6-7 महिन्यामध्ये जे प्रकार झाला किंवा जे घटना घडलेत त्या घटना थोड्या भयंकर आहेत. त्या भयंकर घटनेमध्ये काय काय अडचणी आल्या, त्या अडचणीत पण मी मात करत साधारणतः 8 महिने मी कसंही कंपनी चालू ठेवायचा प्रयत्न केला. चालू ठेवण्यासाठी पुन्हा पेमेंट पण सुरुवात केली. आता प्रॉब्लेम असे आहेत की सगळ्याच LLP कंपन्यांची इन्क्वायरी लागल्या. पर्टिक्युलर कुणाची असं मलेश माळीची कंपनी आहे किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्या खोतांची कंपनी आहे किंवा कुठल्या पाटलांची आहे असं म्हणून नाही, तर टोटल महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या LLP कंपन्या ज्या ट्रेडिंग संदर्भातल्या आहेत त्या कंपनीची इन्क्वायरी चालू आहे. हे तुम्ही वेबसाईटवर किंवा कोल्हापूर DYSP ऑफिसकडे वगैरे तुम्ही चौकशी करू शकता किंवा माहिती घेऊ शकता. वेळोवेळी आम्ही तिथनं थोडंसं काही गोष्टी मॅनेज करायचे प्रयत्न केले पण ते मॅनेज झाले नाहीत. झाले नाही याच्यापाठी 2 कारणं होते. प्रत्येक महिना, 1.5 महिना, 2 महिन्याला अधिकारी तिथं बदलायला लागले. ते अधिकाऱ्यांच्यावर पण एवढं प्रेशर आहे. आता कालचा पेपर कोणी वाचला असेल तर स्वाती गायकवाडांचं सुद्धा काल त्यांचीसुद्धा वैयक्तिक चौकशी होते. एक DYSP रँकची व्यक्तीची चौकशी होऊ शकते पण माझी का होणार नाही, आणि माझी होऊ शकते मग तुमचीही सगळ्यांची होऊ शकते. मग ह्या माध्यमातून मी काय विचार केला की बाबा कुठेतरी ह्याला फुलस्टॉप यायला पाहिजे. आणि फुलस्टॉप येण्यासाठी काय करावं लागेल तर सगळ्यांना एकत्र घेऊन चर्चा केल्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही. बरं, दुसरी गोष्ट, मी कुणाचे पैसे बुडवण्यासाठी घ्यायचे असते तर ते पैसे घेऊन मग मी काय त्रास करून घेतलो असतो अंगावर, एवढं काय डोक्याला ताप करून घेतलो असतो, काय गरज काय होती मला. माझ्यापर्यंत मी करू शकलो असतो, केलो असतो. गेली 10 वर्ष पाठीमागची मी माझ्यासोबत लोक आहेत, काही वर्षभरातले आहेत, काही 2 वर्षातले आहेत. हे सगळे प्रकार सगळ्यांना माहिती आहेत. आता इथं मला जायचं असतं तर साधारणतः मी 21 फेब्रुवारीला ज्यावेळी निकाल झाला तिकडचा त्याचवेळी मी माझं ऑफिस बंद करून मला जाताही आलं असतं. मला लई सिंपल होतं, एक सिंपल कुलूप लावून माझ्याकडे त्यावेळी 40-50 लाख रुपये शिल्लक पण होते. तेवढ्या रकमा घेऊन मी कुठेही बाहेर जाऊन निवांत माझं लाईफ मी जगलो असतो. इथनं 1000 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर 3-4 वर्ष गेले असते. 3-4 वर्षांचं जे व्हायचं झालं असतं. पण मी एकही दिवस गडीनं सुरू कुठं गेलो नाही. कुठं चौकशीसाठी कोणी बोलवलं, इन्क्वायरीसाठी बोलवलं, जावं लागलं तर जात होतो आणि वेळोवेळी सगळ्यांना सांगत होतो. आणि ज्यांना जे सांगितलं, मी 11 वाजता इथं आहे तर तिथं आहे, 2 वाजता इथं आहे तर इथं आहे. मला वाटते पाटील साहेबांनी बऱ्याच वेळ माझं लोकेशनसुद्धा चेक करत होते. त्यांनी लोकेशननं कोर्टात पण आले होते. बरोबर आहे ना साहेब? मी काय कधी कोणाला खोटं असं सांगितलं नाही आहे. खोटं सांगायचंच असतं तर मी फार पूर्वी आणि फार सोपं माझं काम होतं. पण माझ्याकडे पैसे शिल्लक नाही तर मी खोटं सांगून आणि कोणाला फसून का उपयोग. साधारणतः 8 महिन्यामध्ये 4 करोड रुपये जवळपास माझ्या अंगावर आले. पुन्हा ह्या 3 महिन्यामध्ये जे ट्रेडिंगसाठी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पैसे लावले होते त्यातून जवळपास 1.25 कोटी रुपयाचं नुकसान झालं.
साधारणतः 14,50,00,000 रुपये टोटल अच्छी लायबिलिटी आहे. 14,50,00,000 रुपये साधी रक्कम होत नाही. ह्या ज्या रकमा आहेत, ह्या रकमेतून 10 रुपयेसुद्धा मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या स्वतःसाठी खर्च केलेले नाही आहेत. ह्या सगळ्या रकमा तंतोतंत एक 2-2.5 कोटी रुपयाचा कॅशचा व्यवहार आहे. अन्यथा बाकी सगळा व्यवहार तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. कोण अकाउंटिंग यामधले अकाउंटिंग व्यवहारचे कोण असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन अकाउंट चेक करू शकतात. काही रेकॉर्ड मी आणलेले आहेत तिथं, ते पण मी तुमच्यासमोर मांडतो तुम्हाला इच्छा असेल तर. उरले जे लॉसेस झाले तर लॉसेसचं पण काही आराखडा मी काढलेला आहे. आता फायनली अजून एक 2-3 महिने तिकडचं ट्रेसिंगमध्ये राहिल्यामुळे मला ट्रेडिंग करणं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट 14 तारखेपासून माझं ऑफिस टोटली बंद केलं आहे. म्हणजे ऑफिसचं कामकाज पूर्णपणे बंद केलेलं आहे. बंद करण्यापाठीमागे कारण काय, तिथं काही आमचे हित चिंतक होते, ते वेळोवेळी मला मदत करत होते. त्यांना माहिती होतं की ह्या मुलग्यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे, म्हणून ते मदत करत होते. पण त्यांनीच त्या पदावरून उतरल्यानंतर आता मला मदत करणारे हात तिथले हात आणि साथ दोन्ही संपले. आणि ज्यावेळी सगळं संपतं आहे त्यावेळी मग एकच पर्याय राहतो आहे, एक ते मरणे किंवा जेलला जाणे. मग ह्या दोन्ही गोष्टी मला काही मान्य नाही आहेत. पैसे घेऊन मेलो तर लोक काय म्हणा मला बुडवून मेला, जेलला गेलं तर काय म्हणा पैसे बुडवण्यासाठी जेलला गेला. ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत हे 200-250 लोकांची ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे जेवढी पण आहे, इथं 10,000 वाल्याला पण बोलवलेलं आहे, 10 लाख वाल्यांना पण बोलवलं नाही, 50 लाख वाल्यांना पण इन्व्हेस्टरना बोलवलेलं आहे. असं नाही पर्टिक्युलरली ठराविक लोकांना बोलवलं आहे आणि काही लोकांना बोलवलेलं नाही आहे. काही लोकांचे अकाउंट सेटल करतो म्हणून सांगून त्या लोकांना पण इथं मी बोलवलेलं आहे. ते बोलवण्यापर्यंत 2च कारण आहेत की मला कोणाचाही 1 रुपये बुडवायचा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये, द्यायचाच आहे. पण द्यायचं आहे तर आता कसं द्यायचं आहे, तर त्यासाठी काही गोष्टी वेगळ्या करायचे आणि त्यामध्ये तुमची सगळ्यांची साथ असेल, हात असेल तरच मी त्यातून सुटू शकतो आणि तुम्हीही तुमचं कॅपिटल घेऊन सुटू शकताय. वन वे ट्रॅक एकच मल्लेश माळी मी करतो नाही, मी करू शकत नाही, कारण का माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढळला आहे. बरेच लोक आपलं खोटेपणा कबूल करत नाहीत, पण मी कबूल करण्यासाठी 2च कारण आहेत. माझी फॅमिली फार मोठी नाही, 1-2 मुलं लहान छोटीशी फॅमिली आहे. जर का माझं दुर्दैवानं काय कमी जास्त झालं त्यांचं काय ह्याचंही मला काय हे नाही. आज ह्या ठिकाणी जरी मला मरण आलं तरीसुद्धा मला कणभर पण भय नाही. भय नसण्यापुढे एकच कारण, मी जे माझ्याकडे सत्य घडलं आहे ते तुमच्यासमोर मांडालो आहे. आता जे मांडालो आहे आता मांडणं सगळ्यांना पटेल नाही पटेल हा पार्ट नंतरचा आहे, पण जे सत्य आहे ते सांगणं तर कमीत कमी माझं कर्तव्य आहे. त्यासाठी साधारणतः बघा 9,50,00,000 समथिंग मूळ रकमेपैकी अडकले. 9,50,00,000 साधी रक्कम होत नाही, मूळ रकमेपैकी ह्या रकमा अडकल्या. आता क्लिअर सांगायचं म्हणजे समोर रेकॉर्डिंग चालू आहे, ह्यापैकी 3 लोक मेले, 3 लोक मिसिंगमध्ये आहेत. 3 मेले, 3 मिसिंगमध्ये आहेत, 3 लोक जेलमध्ये आहेत. ज्याच्याकडं आम्ही ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय कसं असतं, थोडंसं डावोजो करावं लागतं. सगळ्याच गोष्टी 100% कागदोपत्री करता येत नाही, सगळ्याच गोष्टी लिगलमध्ये करता येत नाही. साहेब प्रॉपर्टी तर आहेतच, प्रॉपर्टी नाही असा विषय नाहीच आहे. प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टी तुमच्या ज्या आहेत नाही हां त्या सगळ्या तुम्ही ते पैसे ते पण सगळं पैसे काढूनच काढून खालेला आहे. त्या प्रॉपर्टीवर सगळं लोनच आहे. प्रॉपर्टीवर लोन आहे. डे 1च्या मीटिंगपासून आम्ही सगळ्यांना म्हणतोय 50% लोन. ऐकून घ्या, त्या गोष्टी एक क्लिअर करतो. पहिल्या मीटिंगला जर का कोण माहिती असेल तर डे 1 पासून मीटिंगला सांगतोय की प्रॉपर्टीवरती 50% लोन आहे. ते आज काय नवीन वेगळं सांगतं की आज मी सांगतोय 50% लोन आहे. आता काय झालं, ह्या वर्षामध्ये आम्ही व्याज भरलं नसल्यामुळे 60-62% पर्यंत गेला असावं. पण असं कधी कोणाला सांगितलेलं नाही आहे माझ्या प्रॉपर्टी 100% नील आहेत आणि माझ्या प्रॉपर्टी सगळे क्लिअर आहेत, असं मी कधीही कुठल्याही मीटिंगमध्ये बोललेलो नाही. मीटिंगमध्ये कोण ना कोणतरी तर हजरच नाही. हां 100 कोटी 1 कोटीची 100 कोटीची माझी प्रॉपर्टी आहे, हे चुकीचं आहे. 1 मिनिट 100 नाही 1 मिनिट ऐकून घ्या. तुम्ही चुकीचं ऐकलं आहे. मी कधीही असं सांगितलं नाही. मी एवढं सांगितलं 20 ते 25 कोटीची माझी प्रॉपर्टी हेच सांगितलंय आणि ह्याच्या व्यतिरिक्त कधीही कुणाला कुठलाही शब्द आणि 100 कोटी हा शब्द कधीही माझ्याकडं आलेला नाही आहे. नाही आता नाही. अहो हे बघा 12 मीटिंगमधले कोण ना कोणतरी इथं आहेत काय? 12 मीटिंगमधले सगळे लोक कुठे गायब झाले? कोण ना कोणतरी असतील ना. मग 12 मीटिंगमध्ये एखादा मी कधी असं सांगितलं असेल की माझ्या प्रॉपर्टी 100 कोटीची आहेत, हे चुकीचं आहे आणि हे खोटं आहे. मी असं कधीही सांगितलं नाही. हो साहेब, तुम्ही तर प्रत्येक मीटिंगला असताय, कधीही असं मी सांगितलेलं नाही की माझ्या 100 कोटीच्या प्रॉपर्टी आहेत. काही लोक आहेत तिथे ज्या लोकांच्या आपण
लिस्ट पण दिली होती, आज नव्हे 7 महिन्यापाठीपासून काही लोकांनी लिस्ट दिली होती, त्यातल्या काही प्रॉपर्टी दिल्या, लोकांचे व्यवहारही संपवलेले आहेत. नाही हे बघा 100 कोटीचा हा शब्द आम्ही कधीच कुणाला सांगितलेला नाही, कुठल्याही मीटिंगमध्ये सांगितलेला नाही. नाही वाद घालायचं तिथे बोलवलेलं नाही आहे. पण साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या. तुम्ही आता ते मीटिंग चालू आहे, सगळ्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे, मग शहाणाने असं कुठले चुकीचे शब्द वापरू नका. हे बघा प्रत्येकाला आपली वाट मोकळी आहे, ठीक आहे, पण तुम्ही असं नाही आहे. पण नाही शिंदे साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या. काय होतंय, विषय पूर्ण चालू आहे, चालू असते जर अपशब्द आली मग भांडणच होणं, त्या व्यतिरिक्त काय होणार नाही आहे. मग भांडायला बोलवलोय का आपण विषय काय करायला बोलवलोय. साहेब ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या. इथं का बोलवलंय, 100% ऐकून घ्यायचं. बरं सांगा, हे घ्या सर, हे घ्या. नाही हे घ्या ना, बोला ना साहेब, ऐकून घ्या. तुम्ही बोला ना साहेब, मग तेच सांगायला बोलवलं ना, मग पूर्णपणे हे बघा वाक्य जर केलं व्हायला पाहिजे. नको नाही विषय नाही. मला एक सांगा अण्णा, गवळी साहेब मला 1 मिनिट सांगा. व्यवहार 100% बोलणं पूर्ण व्हायला पाहिजे. नको नवीन लोकांना त्यांना ऐकू यायला. आता ह्याने काय सांगितले 100 कोटीची प्रॉपर्टी, बरं ते नाही आहे म्हणून मी स्वतः सांगणार, मी समोरच आहे ना. नाही ऐकून तर घ्या. मग ते सांगायला मी समोर असते, मग असं कसं सांगू शकताय. प्रत्येकाने एकच ऐकून घ्या, ऐकून तर घ्या पहिला. आपण लगेच जाणार नाहीये, हे संपलं तर तुम्ही बोला, त्याच्यात पण मार पडेल. लक्षात घ्या. मार काढण्यासाठी तर आपण ही मीटिंग घेतलेली आहे. हां मार तुझं मीटिंग याक होती रे. 1 मिनिट केव्हा करू मीटिंग याक साहेब निमोन विषय रे. माझी मानसिकता काय आहे, माझी बोलण्याची मानसिकता नाही आहे, म्हणून त्यांना काही गोष्टी त्यांना समजवण्यासाठी त्यांना असतील. हे बघा हिथं कोण, हे बघा ह्या मीटिंग हॉलमध्ये 1 मिनिट जनपाना 1 मिनिट माझं 1 मिनिट ऐका प्लीज, 1 मिनिट ऐका. 1 मिनिट नाही तसं नाही. 2 मिनिट ऐकून तर घ्या. तसं नाही 2 मिनिट ऐकून घ्या. मानसिक ते नाही 2 मिनिट माझं ऐकून घ्या. नाही ऐकून तर घ्या. हिथं जे आल्यात नाही ऐकून घ्या. हिथं जेवढे पण लोक आलेत माझे कोण वैरी नाही आहेत, सगळे माझेच आहेत. माझे आहेत, त्यांना सुरक्षित करण्यासाठी माझ्याकडे काय आहे हे मला सांगायला तर आलं पाहिजे. अगदी अण्णा म्हणणं बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे बघा तुम्ही काय बोलायलाय, तुम्ही भावनेपोटी बोलायलाय मला कळतं, माझ्या पोटी बोलायलाय हे मला कळतं, पण ह्या सगळ्या लोकांना कमीत कमी समजलं पाहिजे की काय मल्लेश एवढं घडलंय. पैसे कोणाचे बुडणार नाहीत, जगणार. साहेब ऐकून घ्या, कुणाचंच काही ठेवायचं नाही, कुणाच्या गोष्टी. नमस्कार, माझी सर्वांना विनंती आहे, तुमची सगळ्यांची कष्टाचे पैसे आम्ही त्याच्यासाठी काहीतरी रोडमॅप बनवलो आहे, चर्चांसाठी काहीतरी रोडमॅप बनवला आहे त्याच्यासाठी, तो तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी सांगायला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने ते रिपोर्ट घ्यायचं त्याही विषयावर आपण बोलणार. थोडासा संयम ठेवा, जे बोलायला लागेल नाही पुढे जे बोलायला त्याला त्यांचं म्हणणं मांडलं नाही शेवटची 15 ते 20 मिनिटं अर्धा तास आपण काहीतरी थोडा वेळ ठेवून घेऊ आणि त्या वेळेमध्ये आपण प्रश्नोत्तर आपण त्या तुमच्या शंकांचं निरसन करू. माझं काही चुकत असेल तर सांग, बरोबर आहे ना? आम्ही आम्हाला आमचं म्हणणं मांडून द्या, त्याच्यानंतर आपण याच्यावर सविस्तर चर्चा करूया. ठीक आहे, धन्यवाद. कोणी गोंधळून जाऊ नका, काही गोष्टी करण्यासाठीच वर्कआउट करायला लागलं आहे. मग ते कर्तव्य तुमचं सहकार्य काय पाहिजे हे पहिलाच समजून घ्या. सगळे आपण एक झालो तरच ह्यातून आपण सगळी बाहेर पडणार आहे. मल्लेशमुळे मी एकटा करतो म्हटलं तर माझी लढाईची, तर मी तेच पहिल्या शब्दात तुम्हाला काय सांगितलं, माझी मानसिकता तर भयंकर मी डिस्टर्ब आहे. गेली 6-7 महिन्यामध्ये काय त्रास होला आहे. कालसुद्धा एक घटना घडली, ते शेवटला सांगणार आहे, आता सांगणं थोडंसं ते चुकीचं होईल. आणि हे घटना जे घडले असं नाही की घडवून आणले, सत्यपरिस्थिती जे घडले
ते पण आपण तुम्हाला कळेल. क्लिअर आहे? पुढे चालू करू. हां नाही काय वाटलं आहे परत लिंक तुटली की परत तसं मिसगाईड व्हायला. तर रकमा कंपनीकडे ज्या रकमा आहेत ते साधारणतः 4 कोटी रुपये आहेत आणि मल्लेश माळी म्हणून व्यक्तिशः मल्लेश माळी म्हणून जे साईडला लोक बसलेत 50 लाखापासून ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे असे 10 कोटी 39 लाख रुपये समथिंग टोटली 14 कोटी 50 लाख रुपये आज रोजी मी मूळ मुद्दल देणं लागतो आहे. आता मार्केटमधलं येणं काय आहे कितीही इकडचे तिकडे केलो तर आमची मूळ मुद्दल येणं आहे ते 9 कोटी रुपयाचं येणार. हिशोबासकडे येणं म्हणतं ते 21 सुटलं जातं ते काही येणार नाही कधीच. 9 कोटी येईल ह्याची गॅरंटी मला तर आता 0.1% आहे. 3 लोक गेलेत मेलेत, 3 लोक कोर्टात आहेत म्हणजे ऑलरेडी जेलमध्ये आहेत. ठीक आहे जेलमध्ये आहेत ह्यांची कोणाला चौकशी करायला ते पण तुम्हाला मी देतो माहिती करू शकता. उरलेले 3 लोक आहेत ते मिसिंगमध्ये आहेत. त्यामध्ये एक माझंही नाव आलं आहे काल ते शेवटला सांगतोय माझंही नाव आलं ते चौकशीसाठी मलाही पुण्याला बोलवलं आहे. काल मी एक दिवस आजच्या मीटिंगसाठी चुकून मला अचानक उचलून येतील आणि ते चौकशीसाठी असं काही लगेच अटक होणार नाही पण उचलून नेऊन ते चौकशीसाठी बसवले तर आजची मीटिंग मी बोलून मी इथनं बाजू काढलो तर मी चुकीचं ठरीन म्हणून मी कालचा वेळ मारून नेण्यासाठी थोडेसे काही प्रयत्न केले पण त्याला मला यश आलं नाही. शेवटी मला वाटतं 5:45ला ऑफिस असून ते मला ऑफिशियली घेऊन गेले. माझी मानसिक अवस्था कालपासून भयंकर डिस्टर्ब आहे. रात्र मी झोपलेलं नाही आहे. हे फक्त आपण एकच कारण की प्रत्येकाचं कॅपिटल कसं ना कसं कोणत्या रूपातनं कसं परत देता येईल काय करता येईल ह्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आता बाकीच्या काही गोष्टी आम्ही करणार आहे कसं करणार आहे. रकमा कुणाच्या मुदली बुडणार नाही एवढं मी तुम्हाला 100% सांगू शकतो पण ते वेळेत देऊ शकणार नाही हे पण तितकंच खरं आहे कारण अजूनही 2, 3, 4 महिने किती महिने ती चौकशी पूर्ण व्हायला लागेल हे मला माहीत नाही. वरचे अधिकारी सगळेच सहकार्य करतील असं नाही आहे आणि सगळेच करप्टेड असतील असंही नाही आहे. प्रत्येक माणूस थोडेसे काही लोक आम्हाला मदत करत होते देव माणसं होती पण त्यांना तेच ते चेअरपर्सनवर राहिले नाहीत. त्या ठिकाणी दुसरे लोक आल्यामुळे तिथं काही आता आम्हाला हालचाल करता येणार नाही. काही लोकांनी या मीटिंगमधल्या लोकांनी सुद्धा माहिती घेतलेत. माहिती म्हणजे कसं खरोखर SP नाव आहे का इन्क्वायरीमध्ये खरोखर नाव आहे का ह्याही माहिती घेतल्यात ते पण ते लोक सांगतीलच असं ज्यांनी कोणी माहिती घेतली त्यांनी. आणि तुम्ही सुद्धा विचारू शकता असं काही नाही की कुठल्या गोष्टी खोटे सांगतात. बाकी खोस साहेब बाकीच्या गोष्टी काय आपल्याला करायचं आम्ही कसं त्यांना पे आउट करू शकतो तेवढं जरासं वर्कआउट करा. ठीक आहे कोणी स्पॅनिक होऊ नका. कुणाचे रुपये बुडवण्यासाठी मी रकमा घेतलेल्या नाहीत आणि ते घ्यायचे असते एवढं रोज प्रत्येक माणसाचं काय घेतलं असतो. सगळ्यात जास्त मला म्हणजे सगळे लोक सांगतात की तू झिरोतनं आलास आणि तू हळूहळू तुझं काम करत राहा. मी सावकार लायसन्ससुद्धा माझं सरेंडर केलं. माझे 5 कोटी सावकार ती बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे. इथं पकवाना आहेत पकवाना नाही माहिती आहे ते त्यावेळी मला शिळा घेतले होते अरे गप सावकार होते ते करत का राहत नव्हतास असंही त्यांनी मला ओढले. त्यावेळी बऱ्याच लोकांना माहिती आहे मी सावकारीसुद्धा काम चांगलं गेली 5-10 वर्ष मी केलं आहे. एक संस्थेमुळं माझं प्रत्येक संस्था आज माझे 5ही फर्म बंद करण्याची वेळ माझ्यावर आली. 5ही फर्म बंद करण्याची वेळ आहे. सगळे बँक अकाउंट माझे स्टॉप आहेत. कुठल्याही अकाउंटवरती मला ट्रान्झॅक्शन करता येत नाही. इव्हन मला साधं घरात गॅस आणल्यानंतर सुद्धा कोणानंतर पैसे घेऊन किंवा कॅशमध्ये पैसे घेऊनच ते करायला पाहिजे. बँक रेकॉर्डवरती कुठलं काही आणता येत नाही जोपर्यंत तिथं चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत. तेवढे तणाव आहेत. रकमाचे द्यायचे सगळ्यांचे लक्षात आलं. 14 कोटी 50 लाख रुपये जवळपास रक्कम देणे आहे मी आजच्या तारखेला. मूळ कॅपिटल आहे हे मूळ कॅपिटल कसं झालं मूळ मुद्दल रक्कम आहे ती 9 कोटी 50 लाख समथिंगच होती. काही व्याजं वाढली काही लोकांची हे करून ते काही गोष्टी पुढं गेल्या. त्याचं रक्कम आज 14 कोटी 50 लाख रुपये समथिंग आहे. थोडं किरकोळ इकडे तिकडे असू शकतं 2-4 हजार 8 हजार म्हणजे कसं एक्झॅक्ट सांगणं थोडं मुश्किल आहे पण तुम्हाला रेकॉर्ड बघायचं असं बघू शकता त्याची काही अडचण नाही. साधारणतः काही नवीन मित्रांनी मला मदत केली. मदत म्हणजे कसं की थोडंसं तुझं सुरुवात व्हावी म्हणून नवीन अकाउंट दिले. गेल्या मला वाटतं सोमवारी रविवार रात्री 12पर्यंत आम्ही जागत होतो 12पर्यंत जागं होतो आणि बरोबर 12 ते 6 तास झोपेच्या वेळेमध्ये 11 लाख रुपयाचं अकाउंट आमचे सगळे उडाले. त्यामुळे त्या 2 मित्रांचे अकाउंट उडाले. मला भयंकर वाईट वाटतं की कमीत कमी काय ते करायला ते मदत केले होते त्यासुद्धा 2 अकाउंट त्यातून उडाले.
आता रात्री एखादी घटना घडते, बरं माझ्यावरच घडते का? एवढे घटना घडले की 100 घटना घडल्या. मग 100 घटनेतून सुद्धा मी प्रत्येक वेळी स्वतःला वाचवत, कदाचित तुमच्या सगळ्यांचं ते प्रेम असावं किंवा तुमचा आशीर्वाद असावा, त्या माध्यमातून मी अजूनही जिवंत आणि तुमच्यासमोर इथं उभा आहे. मला स्वतःला संपून घ्यायला वेळ लागतो काय हो? 10 मिनिटात मी स्वतःला संपून घेऊ शकतोय, सगळा विषय इथं क्लिअर होऊ शकतो. पण ते करायचं मला कोणत्याही परिस्थितीत नाही आहे. मला कोणत्याही परिस्थितीत कुणाचं जे रुपये घेतला आहे तो रुपये त्यांना परत करायचा आहे. माझे समोरचे पैसे मला येणार नाहीत, बुडलेत, मी त्यावर पाणी सोडलो आहे. कालसुद्धा शेवटची घटना शशाना माझ्यासोबत होते, त्यांना माहिती आहे काय घटना घडले ते पण सांगतीलच काय घटना घडली ते. म्हणजे हातोहात हे सगळे हातातून गेलेलं आहे. आता माझ्याकडे माझा वैयक्तिक एक प्रोजेक्ट आहे जो लकीली म्हणजे परमेश्वराच्या कृपेने, ते काळभरच्या कृपेनं दुसऱ्या नावावर ट्रान्सफर करायला मला यश आलं. ती व्यक्ती आज आमच्यामध्ये इथं आहे नाही, मला माहीत नाही. त्या व्यक्तीने ते अंगावर कर्ज घेऊन ते ट्रान्सफर करून घेतली, म्हणून ते एक प्रोजेक्टच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या रकमा देण्यासाठी काही नाही काय तर प्रयत्न करू शकतो. आणि ते कसं करू शकतो तेच थोडंसं आता तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. किंवा कुणाला त्यातून जमणार नाही तर किती दिवसामध्ये मी तुमच्या रकमा देऊ शकतो किंवा कोणत्या पद्धतीने देऊ शकतो एवढंच. फक्त शांतपणे ऐकून घ्या. कुणाची काय प्रश्न असेल आपण पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर करू. ठीक आहे? हां हो सर. मग अशा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोटल 14.5 करोड रुपये मार्केटला देणे आहेत आणि त्याच्यामध्ये 12 करोड रुपये ह्या एका प्रोजेक्टमध्ये निघत आहेत. मग बाकीचे 2.5 करोडचा हा पुन्हा प्रश्न आला. मग त्यांनी थोडंसं वेगळं प्लॅनिंग केलं आहे. मग याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. ज्याला कोणाला पैसे हवे आहेत त्यांच्यासाठी एक इन्स्टॉलमेंटचं आपण ठरवणार आहोत. म्हणजे किती काय ज्या पर्सेंटेज प्रमाणे म्हणजे जेवढी आत्ता काय अमाऊंट असेल त्याच्या 25% अमाऊंट 4 टप्प्यामध्ये देऊन त्यांचा विषय संपणार आहे. पण एखादी व्यक्ती म्हणले की साहेब ते हे टप्प्याटप्प्याने घेण्यापेक्षा मला जर एखादी प्रॉपर्टी मिळाली तर अजून सोपं होईल. तर त्यासाठीच आम्ही एक मार्ग काढला आहे. सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडेल कसा विषय आहे? ऐकायचं का सर्वांना? हां. तर आपल्याकडे 44 गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही सगळे नेहमीच लोकांना सांगायचो की 100 फ्लॅटचा प्रोजेक्ट, तोच प्रोजेक्ट आता आपल्याला अवेलेबल आहे. आणि त्याच्यामधून साधारणतः आपला जो प्रोजेक्ट आहे तो 32 करोड पण जातो टोटल. पण 32 करोडसाठी आपले आहेत का? नाही आहेत. बांधकामसाठी थोडे जाणार आहेत. बाकीच्या काही गोष्टी इकडे आहेत. ते कसं वर्कआउट होऊ शकतं हे तुम्हाला मी सांगतो फक्त. आता हे ऑप्शन आहे, कोणाला कंपल्सन नाही आहे. हे समजून घ्या. पहिलं सगळ्यात मोठी गोष्ट काय की इथं 100 फ्लॅट बनणार आहेत. 100 फ्लॅटमधून एक टेंटेटिव्ह आपण अमाऊंट पकडली तर साधारणतः एका फ्लॅटची किंमत होते 32 लाख रुपये. आता सगळेजण लोक म्हणा की साहेब तिथं जागाच आहे आणि 32 लाख रुपये कसं का पॉसिबिलिटी आहे? बरोबर ना? वाटतं का नाही सर्वांना? बरं प्लीज जरासं रेकॉर्डिंग कोणी करू नका. हे तुमच्याकडे आहे तर सगळं मिळून जाईल. तर ह्या 32 लाखांना आम्ही काय केलं आहे, फक्त आत्ता आपल्याला जो काय आहे तो बांधकामासाठी फक्त खर्च आपल्याला करायचा आहे. हा बांधकामाचा खर्च एक टेंटेटिव्ह काढला आहे 18 लाख रुपये. किती खर्च काढला आहे? 18 करोड रुपये बांधकामाची किंमत आहे. जर हा बांधकामासाठी 18 करोड रुपये जर खर्च केले तर हा प्रोजेक्ट बनणार आहे 32 करोड. म्हणजे याच्यातून काय होईल, आता हे 32 जे सांगितलेत हे निगोशिएबल आहेत, म्हणजे फ्लोअर वाईज रेट्स काढले. पण आपण टेंटेटिव्ह एक 12 पकडले आपण. म्हणजे 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 7 फ्लोअरचा बिल्डिंग, त्याच्यानंतर नकाशा, कसे रेट्स आहेत, काय सगळ्या गोष्टी आपण केलेत. आता हे जर तुम्ही ठरवलं एखाद्या व्यक्तीने की साहेब माझे तुमच्याकडे एक या सर या माझे तुमच्याकडे समजा एक 15 लाख रुपये आहेत, तर ह्या 15 लाख रुपयामध्ये कसं होईल डिस्ट्रीब्युशन? तर ह्या 15 लाख रुपयामध्ये तुमचे 12 लाख रुपये हे फ्लॅटला वजा होणार आहेत. आपण हिशोबासाठी 30 पकडूया, 32 2 अंतर वाढणार आहेत. तर 12 हे फ्लॅटला वजा होते, तुम्हाला 18 द्यायचे आहेत. किती झाले? 30 झाले. मग ह्याच्यामध्ये ऑप्शन 2 आहेत. एक तर तुम्ही हा फ्लॅट घेऊ शकता, त्यावर लोन वगैरे ह्या गोष्टी करू शकता. नसेल तर तुमच्या संबंधित कोणत्याही व्यक्तीला तो फ्लॅट देऊ शकता. त्या फ्लॅटवर एखादी व्यक्ती 5, 10, 20 लाख कोणता संस्कार पद्धत करेल का नाही? करणार आहे की नाही? समजा एखाद्या पार्टीने 10 लाख रुपये दिले. आता हे आत्ता देणार नाही. कोण का देणार नाही सांगा? जागेवर काहीच नाही आहे. पण ज्या दिवशी ते बांधकाम बाकीच्या गोष्टी होतील त्यावेळी होणार आहे. पण इथं जर पकडलं, समजा आपण असं पकडू, तुमचे 12 लाख एखाद्या व्यक्तीनं 5 लाख रुपये संस्कारला दिले, तर ह्या 5 मध्ये 60% आपल्या कंपनीला द्यायचे, 40% तुमचे असतील. म्हणजे तुमचे पैसे इथं हळूहळू रिकव्हरी होऊ शकतात. हा एक पर्याय आम्ही काढला आहे. पण ह्या पद्धतीनं साधारणतः 256 लोक आहेत. ह्या 256 लोकांमध्ये
एक 100 लोकांनी जर मदत केली तर याच्यातून साधारणतः 12 करोड रुपये लोकांचे हायसे जाणार आहेत. समजा कोणाला समजा नसेल तर विचारा. समजलं का सर्वांना? कोणाला समज नसेल, सगळ्याला समजला? बोलतं राहावं तर समजणार, नाही तर होणार नाही. काय म्हटला? हां, मोठ्या रकमेसाठी हा होणार विषय. बरोबर, अगदी बरोबर. आणि कोणाला काय वाटतं प्रश्न? तुम्हाला सांगतो उत्तर त्याचं काय होणार आहे. अजून काय विषय होईल? बघा, साहेबांनी खूप चांगलं सुचवलं की मोठ्या लोकांसाठी हे पॉसिबिलिटी आहे, पण खरोखरच मोठ्या लोकांची संख्या म्हणजे जास्त आहे ना. ज्यांची आता इथं शिंदे साहेब आहेत, ह्यांची अंमल मोठी आहे. यांनी काय विचार केला, चला मला फ्लॅटच द्या, ते माझं मी विकेन, काय तर करेन, वरचं तुम्हाला काय द्यायचं सांगा, संपला. असं जर केलं तर मोठ्या ज्या रकमा आहेत त्या हळूहळू रिकवर होऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन काय सांगितलं, एक तर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही कुणाला तर देऊ शकताय. लक्षात आलं? जर असं केलं तर 12 करोड येणार आहेत, एक कंपनी जिवंत राहणार आहे, एक माणूस जिवंत राहणार आहे, आणि ही 250 लोक जगणार आहेत. आणि हे करायचं आहे कोणी? पुन्हा एक प्रश्न लोकांना येईल, काय साहेब हे सगळं बरोबर आहे हो, पण 100 लोकांनी समजा आपण 5-10 लाख रुपये मार्केटमध्ये घेतले आणि खर्च झाले तर? असं किती लोकांना वाटतंय? कोणालाच वाटत नाही. असं का होईल? जसं आतापर्यंत जो विषय झाला, तो ट्रेडिंगसाठी पैसे इन्व्हेस्ट केले, तिथं ट्रेडिंगमधून पैसे आले नाही, अकाउंट लॉसेस गेले. इथं काय होणार आहे, तुमच्यातल्याच काही लोक आम्हाला गरज पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, आपण 250 लोकांनी मिळून हा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करायचा आहे. मग पैसे कुठे जाणार आहेत का? लॉस होईल का? प्रोजेक्ट समजला कोणाला कसं डिझाईन केले? आता काही लोक म्हणतात साहेब हे प्रोजेक्ट काय करू? नसेल तर दुसरा पर्याय काय केला आहे, समजा एखाद्या व्यक्तीचे 10 लाख रुपये आहेत किंवा 1 लाख आपण उदाहरण करूया. 1 लाख रुपये समजा कंपनी तुमचे इन्व्हेस्टमेंट आहेत, तर 1 लाख रुपयामध्ये 25,000 रुपये एक इन्स्टॉलमेंट, असे 4 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला पैसे देऊन संपवणार आहे. असे 2च विषय आहेत, एक तर प्रॉपर्टी किंवा पैसे. तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकताय. बरं, विषय सगळ्यांना समजला? सगळ्यांना समजला? कोणाची काही शंका असेल तर विचारा. प्रोजेक्ट सुरुवात झाल्यानंतर हा विषय होणार आहे. हो, सुरुवात झाल्यानंतर. आणि हे आपणच सगळ्यांनी मिळून करायचं आहे. एकट्यावर माळीसाहेब ह्याच्या प्रोजेक्टमध्ये एकटे नसणार आहेत, म्हणजे त्यांचा विषय राहणार नाही. त्यांचा फक्त विषय काय राहील, सगळ्या लोकांचे जे पैसे द्यायचे बांधकाम करायचे एवढा विषय आपला असणार आहे. त्यांनी सही करायचं, प्रॉपर्टी नाव करून घ्यायचा, त्यांचा विषय असेल. मग त्यांच्या हातात कुठलाही पैशाचा व्यवहार नसणार आहे. पैसे सगळे जे असते आपण ह्यातलेच काही लोक एकत्र येऊन हा विषय जर केला तर हा विषय होणार आहे. तुम्ही बोलत राहिला तर समजेल की तुम्हाला समजायला आलंय. लक्षात ऑप्शन 2 आहेत, एक तर पैसे किंवा प्रॉपर्टी. ज्यांना पैसे पाहिजे ते पैसे घेऊ शकतात आणि ज्यांना प्रॉपर्टी पाहिजे ते प्रॉपर्टी घेऊ शकतात. आणि हा जर आपलाच प्रोजेक्ट समजून जर आपण केलं तर ह्या गोष्टी होणार आहेत, अन्यथा काहीच होणार नाही आहे. कारण आता सध्या सगळे स्टेटमेंट बाकी सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत, त्या तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता की कसे पैसे कुठं अडकलेत. ते पैसे कधी निघतील माहीत नाही. पण आताची परिस्थिती काय, आज जे काय 200-250 लोक 256 लोकांचे जे काही पैशाचा विषय आहे तो विषय संपवला पाहिजेत. बरोबर, जे मोठ्या रकमा होत्या त्या साहेबांनी काही प्रॉपर्टी देऊन काही ॲडजस्टमेंट करून ते विषय संपलेले आहेत. आणि तुमच्याबरोबर माझेही 20 लाख रुपये ऑलरेडी आहेत साहेबांच्याकडे. मग असं नाही की माझे पैसे नाही आहेत, सगळं रेकॉर्ड आहे आपल्याकडं. काही शंका असेल तर विचारा, कारण तुम्ही बोला तर समजणार, नाही बोला तर नाही समजणार. मग मीटिंग एवढं घेण्याचा अर्थ. हां, आता कसं केलं, समजा तुमचे 15 लाख रुपये कंप्लीट आहेत, आपण असं उदाहरण पकडूया. बरोबर, तर तुम्हाला 15 लाख रुपयामधले 12 लाख रुपये हे फ्लॅटला वजा होतील. राहिले 3 लाख हे तुम्हाला देणार आहेत. मग 18 लाख रुपये तुम्हाला कसे द्यायचे आहेत? एक तर फ्लॅट तुम्ही कोणाला तरी विकू शकता किंवा लोन काढू शकता. हा तुमचा प्रश्न आहे, ऑप्शन आहेत. कारण माणूस काय म्हणणार की साहेब माझ्या लोनच होत नाही आणि 18 लाख मी कसं देणार, हा प्रश्न आहे ना. पण ह्याच्यामध्ये काय होईल, कंपनी लेवलला आपण ज्यावेळी डायरेक्ट काही फ्लॅट्स विकणार आहे त्यातून पण काही फंड येणार आहे. हे तो फंड तुम्हाला रिकवर करून द्यायचा पण ठरवलं आहे. तुम्हाला तो फ्लॅट रितसर ॲग्रीमेंट करून देणार फ्लोअर वाईज. आणि हे आपल्यातलेच एक काही लोक, एक 4-5 लोकांची आपल्याला गरज आहे, जी लोक आहेत ते सगळं अकाउंट मेंटेन करू शकतात, डेव्हलप करू शकतात. म्हणजे हा विषयाशी पैशाशी निगडीत जो काही व्यवसाय आहे, जो काही व्यवहार आहे तो साहेबांचे विषय नसणार आहे. आपणच हा विषय करायचा आहे. आणि हे तुम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलात करायचं तर होणार, अन्यथा होणार नाही.
समजला विषय. आता ह्याच्यामध्ये आम्ही फ्लोअर वाईज काही कोणत्या फ्लोअरला किती स्क्वेअर फीट आणि ते फ्लोअर सगळे काही आपण स्टेटमेंट काढलेले आहेत. ज्या कोणाला ते फ्लोअर कसा असणार आहे, कसा फ्लॅट. हां 5 लाख जर तुमचे असतील ना तर 5 लाखातले 25% असे 4 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊन विषय संपवणार आहे. पण कधी विषय संपेल, हा प्रोजेक्ट चालू झाला की तो एक दिवस ठरेल आणि तसं तुम्हाला रीतसर बाकीच्या गोष्टी आपण करून देऊया. समजलं. चालू तेच की आता समजा एक 2-4 महिने असे जाणार आहेत. परमिशन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जाणार आहे ना. हां इथं नाही असं होणार नाही आहे. चालू केल्यावरच विषय होणार ना. आपणच सगळ्यांनी म्हणून करायचं ते सांगेन तुम्हाला. तुम्ही कोणीही जबाबदारी घ्या, तो प्रोजेक्ट तुमच्याकडे हँडओव्हर होऊन जाईल त्या 250 लोकांच्या मध्ये. त्यांचा काही विषय राहणार नाही आहे. आपणच सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट केलं तर होणार ना. हां 44 गुंठ्याचा प्लॉट आहे तो. 44 गुंठ्याचा प्लॉट आहे. 44 गुंठ्यामध्ये समजा 7 फ्लोर बसतात. त्याचं डिझाईनवर सगळं बनवलेलं आहे. त्याचा खर्च बाकी सगळ्या गोष्टी काढल्यात आपण. हे असे 7 फ्लोर होणार आहेत. ह्या 7 फ्लोअरमध्ये एका फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत. सगळे 2 BHK आहेत सर. हो 1 BHK नाही, फक्त 2 BHK 100 फ्लॅट. आपल्या ह्याला कडगाव रोडला जे मूकबधीर शाळा आहे ना का, कडगाव रोडला मूकबधीर शाळा त्याला लागूनचा प्लॉट आहे हा. 32 लाख रुपये टेंटेटिव्ह बसते. फर्स्ट फ्लोअर 30 लाखाला पण आहेत ना. नाही ऐका 30 फ्लोअरपासून सुरुवात आहे. सुरू होत नाही तर मग आता पर्यायच नाही ना सर आपल्याला. जे आहे ते आपण विषय तुमच्या मांडण्यासाठी आपण एकत्र केले. काय म्हटला, ह्यो सोडून दुसरा काहीही पर्याय नाही आहे. हो काय म्हटला, 1050 स्क्वेअर फीटचा फ्लॅट 30 लाखाला बसतो सुरुवातीपासून. म्हणजे फ्लोअर वाईज रेट काढले त्याचे. काय ते लोन आहे की लोन जाईनच विषय केला तो. लोन वजा करून विषय केला. हो लोन जाणार ना. पर फ्लॅट त्यांना लोन द्यायचे आहेत. हां असू दे. आमच्या मालकाचे म्हणजे साहेबांचे मित्र आहेत मुल्ला सर आणि चौले सर, त्यांच्या नावावर हा प्रोजेक्ट आहे. मग ते सांगितले की ते हे बघा ऐका आपण काय केलं बघा. ऐका विषय समजावून घ्या. जर तुम्हाला फ्लॅट नको असेल ना, तुम्हाला पैसे द्यायचे आहेत ना. होय तेच हा विषय जो काय आहे ना, कशा पद्धतीने पैसे देतो हा एक मार्क काढला आपण. होय नाही मग ते प्रोजेक्ट हे करून विषय सर तुमचा. तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत. ते बघा ऑप्शन 2 दिलेत. एक तर प्रोजेक्ट डेव्हलप करून पैसे काढायचं म्हटलं तर हा एक पर्याय. नसेल तर पैसे द्यायचं म्हटलं तर इन्स्टॉलमेंट ठरवणार आहेत. त्या हिशोबाने तुम्हाला पैसे देणार आहेत. बरोबर तो विषय नाही. एकत्र कशासाठी म्हटलं मी, लोकांना शंका काय वाटेल आपण लोकांचे पैसे घेतोय पण समजा तिथं बांधकाम नाही झालं तर, असा पण विषय आहे ना. नाही तोच हे बघा ऐका पर्याय 2 आहेत. 2 पर्याय काय सांगितलं तुम्हाला मी सर. हे बघा समजा तुमचे 5 लाख रुपये आहेत ना, 25% एक असे 4 इन्स्टॉलमेंट त्यांनी ठरवलेत. तेच की प्रोजेक्ट सुरुवात झाल्या मग तिथं फ्लॅटचा विषय राहणार नाही. दोन्ही विषय आहेत ना सर. पैशाचा पण विषय आणि प्रोजेक्टचा पण विषय आहे. हे बघा नुसता प्रोजेक्टचा विषय तर नाही आहे. मग तेच देणार ना. आता प्रोजेक्ट विकूनच साहेब पैसे देणार. हो नाही तो हे बघा कसं आहे 2 प्रकारचा विषय आहे. बरोबर सर. ते होऊ नये म्हणूनच केले ना. ते होऊ नये म्हणूनच विषय आहे ना आज. बरोबर होय. आता तोच विषय त्यांनी 2 विषय पर्यंत केले. होय इन्शुरन्स कुठले 1-1 वर्षाचा पूर्ण इन्शुरन्स केला. पण आता पर्याय सांगा ना तुम्ही. मग नाही बघा आता तेच विषय नसेल तर इन्स्टॉलमेंट प्रमाणे साहेब तुम्हाला पैसे देणार. ऐका इन्स्टॉलमेंट त्यांनी एक लिस्ट बनवल्या कुणाचे कसे पैसे राहतील ते इन्स्टॉलमेंट पैसे देणारच आहेत. बरोबर
तेच झालं आहे. आता बघा पैसे आले तर पैसे देऊ शकणार ना. मग ऐका, मग त्यासाठी पर्याय व्यवस्था काय केली आहे, दोनच आहेत. आता त्यांनी 2 विषय ठरवले आहेत. ज्याला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तो प्रॉपर्टी घेईल. प्रत्येक वेळा तुम्ही चेंज करत गेला. नाही मालक हे बघा सर, मालक जरी वेगळा असेल ना तर तुम्हाला ज्या दिवशी तो बांधकाम परवाना दिली तर तुम्हाला खरेदीपत्रच करून द्यायचं ना. ॲग्रीमेंट कधी होणार, रजिस्ट्रेशन कधी होणार, मालकांच्या सहीशी होणार आहे का, नाही होणार. हो आता काय झालं, आत्ताची परिस्थिती काय झाल्या, मार्केटमध्ये शेअर्स मार्केट करून म्हणजे ट्रेडिंगमधून पैसे कमवून लोकांना देणं ही पॉसिबिलिटी खूप कमी आहे. लोकांचे पैसे कुठे जाऊ नयेत. हो बरोबर. कल्पना कुठली दिसता माहिती आहे का, आम्ही एक मिनिट बोलत थांब, एक मिनिट थांब. नाही म्हणूनच तुम्हाला मी काय पर्याय सुचवला, जर आपण सगळ्यांनी म्हणून ठरवलं तर तो एक प्रोजेक्ट सक्सेस करू शकतो, एक पर्याय आहे. नसेल तर ते प्रत्येक महिन्याचा आता इन्स्टॉलमेंट होणार नाही आहे. वर्षातून एक इन्स्टॉलमेंट ठरेल, 4 हप्ते हे करावं लागेल. पण लोकांचा कालावधी जास्त वाढतो, ते होऊ नये म्हणून आम्ही प्रोजेक्टचा हा विषय हातात घेतला. 2 विषय आहेत. हां मग थोडे पर्याय तोच आहे ना. हो बरोबर. मग तेच ना, पैसे झाले नाहीत ना. मग आता काय करावं लागेल, पुढचे तुम्हाला 4 इन्स्टॉलमेंट प्रमाणे ते पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढणार, हाच विषय आहे. फक्त त्याला वेळ लागेल ना. नाही प्रोजेक्ट सोडून सर काय आपल्याला काय नाही आहे, बोला ना सर. प्रोजेक्ट हाच विषय आहे. आणि नसेल तर वर्षाला एक इन्स्टॉलमेंट, 4 वर्ष, 2च ऑप्शन. प्रोजेक्टमधूनच त्या गोष्टी होणार आहे. प्रोजेक्ट जर झाला नाही तर दुसरं ऑप्शन काही ऑप्शन नाही. प्रोजेक्ट हा ऑप्शन आहे. आता जर तुम्हाला सोबत घेऊन केलो थोडा लवकर होणार, आणि तुम्हाला सोडून केलो तर थोडा लेट होणार नाही असं नाही. बाकी काय जसं प्रोजेक्ट समजा एक्झाम्पल असं धरून चला की 6 महिन्यात प्रोजेक्ट चालू करणार आहे. प्रोजेक्ट छोटा नाही आहे, 100 फ्लॅटचा आहे. तिथं लिगल परमिशन सही घेतल्याशिवाय मी प्रोजेक्ट चालू करू शकत नाही, पहिली अडचण आहे. आणि प्रोजेक्ट चालू केल्याशिवाय मार्केटमधून पैसा येणार नाही माझ्याकडे. मग आता त्यांनी जे सांगितलं की माझ्या नावावर नाही, म्हणजे रकमेचं मिसयूज होऊ नये म्हणून. हे का मॅडम 32 कोटीचा प्रोजेक्ट आहे, अशी कुठली पण व्यक्ती 32 कोटी अंगावर घेणार आहे का? 2 मिनिट ऐकून घ्या जी. नाही 2 मिनिट ऐकून घ्या. त्यामध्ये काय तर लिगल डॉक्युमेंट बनतील ना, लिगल डॉक्युमेंट कंपनीचे सलगन काय नाही काय तर बनतील. मग तुम्ही सांगा मॅडम काय पर्याय करता येण्यासारखं, तुम्ही सांगा वेगळा ऑप्शन काय. आता आमच्याकडे जे ऑप्शन्स आहेत ते आम्ही मांडतोय. ओके, आता काही लोक काय म्हणतील आम्हाला पैसे घालायचे नाही. जसं मला वाटतं कोरबेट साहेबांनी सांगितलं की आम्ही आता पैसे घालणार नाही, आमचे पैसे कसं देणार एवढं सांगा. साहेब बरोबर आहे ना. आम्ही आता काय करणार आहे, तो प्रोजेक्ट समजा आपल्यातून झाला तर थोडं लवकर होईल, आपल्यातून झाला तर तो 3 ते 4 वर्षामध्ये तो प्रोजेक्ट होईल. आणि मग नवीनच सगळं नवीन लोक घेऊन नवीन सगळ्या गोष्टी करायला त्याला 1 वर्ष वाढेल, 5 वर्ष लागतील साधारणतः ते प्रोजेक्ट पूर्ण व्हायला. मग स्टार्ट व्हायला किती दिवस लागेल, 4 ते 6 महिने लागतील. सगळं परमिशन, लिगल परमिशन याला कमीत कमी मिनिमम 4 महिने लागतात. तुम्ही कुठल्याही इंजिनियर तुमच्याकडे असतील तर त्यांना विचारू शकता. हे सगळे परमिशन कोल्हापूर कलेक्टर ऑफिसकडनं तिकडनं घ्यायला पाहिजे, टीपीकडनं सँक्शन घ्यायला लागतं. याचं तो ग्रामीणमधला प्रोजेक्ट आहे, गिजुनी हद्दीतला प्रोजेक्ट आहे. बरं, प्रोजेक्ट चालू करतेवेळी ते काही छोटंसं घर नाही आहे. मी इनलिगल बांधकाम चालू केल्यानंतर थोडंसं पैसे देऊन मॅनेज केलं, तिथं त्या गोष्टी होणार नाही आहेत. प्रोजेक्टमध्ये लिगल डॉक्युमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समोरची व्यक्तीही पैसे देणार नाही. समजा उद्या संजीवनाच म्हटले, कोरबेट साहेबच म्हटले ठीक आहे माझ्या 1-2 मित्रांना घ्यायचं आहे पण तुझे लिगल डॉक्युमेंट दाखव, तर त्यावेळी माझ्याकडे लिगल डॉक्युमेंट महत्त्वाचे आवश्यक आहेत. ते डॉक्युमेंट माझ्याकडे उपलब्ध कधी होणार, 4 ते 6 महिन्यानंतर डे 1 चालू केल्यापासून. मग ते आत्ता माझी परिस्थिती काय आहे, इन्क्वायरीचा विषय संपेपर्यंत माझी मानसिकता थोडंसं त्या गोष्टीकडे फोकस करणं शक्य नाही आहे. इन्क्वायरीचा विषय कधी संपेल हे विचारलं तर मी ते सांगणं मला थोडंसं अवघड आहे, कारण समोरनं कधी बोलतील हे मी सांगू शकत नाही. ते एक अडचण आहे. प्रोजेक्ट सोडून दुसरा कुठला माझ्याकडे आता कॅपिटल परत द्यायला प्रोजेक्ट सोडून दुसरा माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. 40 लाख रुपये कॅपिटल शिल्लक आहे, ते ट्रेडिंगमध्ये आहे. त्यापैकी आता 40 लाखामध्ये मला वाटतं आता सांगता 18 लाखावर अकाउंट आहे, अकाउंट मायनसमध्ये आहे. पाहिजे तुम्हाला अकाउंट डिटेल्स देतो, तुम्ही चौकशी करू शकता, चेक करू शकता, ऑनलाईन बघू शकता, काही अडचण नाही.
त्याचा प्रॉब्लेम असा आहे, जोपर्यंत ते अकाउंट $600 येत नाही तोपर्यंत ते अकाउंटवर विड्रॉल करता येत नाही. मग प्रत्येक काही ना काही तर प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही अंतिम टप्प्याला काय आलो की कुठेतरी एकदा फायनल डिसिजन होऊ दे. डिसिजन झालं की लोकांनाही बरं पडेल, मलाही बरं पडेल. काय होतं, रोज 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 तुमचे फोन, म्हणजे तुमची चूक नाही आहे, तुम्ही पे आउट आले नाही, तुम्ही दिलेल्या टायमिंगला म्हणजे आम्ही स्टिकअप न राहिल्यामुळं तुम्हाला त्याचा त्रास होतो, ते करेक्ट आहे. पण मी एक माणूस आहे, रोज 100-200 फोनच घेत बसलो, काम कधी करणार. तिकडे DYSP ऑफिसला गेलं, इन्क्वायरीसाठी गेलं तर दिवसभर तिकडे थांबायला लागते. तिथं काही शिक्षा नसते. दिवसभर थांबायला 4-5 वाजता सांगतात जावा उद्या या. काहीच तिथं विषय नसतोय. काही इथं आलेले त्यांच्यापैकी काही पोलीस अधिकारी पण आहेत, त्यांच्यातले भाऊ आहेत, तिथलं काय कायदा आहे ते प्रत्येकाला माहिती आहे किंवा माहिती करून घ्या. आता जसं साहेबांसाठी आर्मीतले पैसे आहेत, त्यांचे कष्टाचे पैसे आहेत, अगदी बरोबर आहे, ते काही चुकीचं नाहीच आहे. प्रत्येकाचे पैसे कुठले पण असले तरी त्याचे कष्टाचे आहेत आणि ते देणं माझी जबाबदारी आहे. पण द्यायसाठी अशा गोष्टी आहेत. मग आता कसं करायचं, काय करायचं हे चर्चेतनं ठरणार आहे ना. तुम्ही एक साईड सांगून ठरणार नाही किंवा मी एक साईड म्हणून नाही ठरणार आहे. माझ्याकडे आता ऑप्शन आहे, तो फक्त प्रोजेक्ट हा एक ऑप्शन माझ्याकडे आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठला ऑप्शन नाही आहे. आता तुमचे चिरंजीव इंजिनियर आहेत साहेब, जरा एक लिगल परमिशन घ्यायला किती टाईम फ्रेम लागेल? आता सर जरा ऑनलाईन आहे, 2 मिनटं जरा प्लीज सांगू शकता माझ्यासाठी? या ना प्लीज या. 100 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे, काय जर प्रोसेस असतील आणि किती दिवस लागतील सर? आणि डेव्हलपमेंट चार्जेस काय भरायला लागतील? साधारणतः लिगल प्रोसेस जर पकडून गेला आपण तर 4 ते 6 महिने लागतात आपल्याला फक्त परमिशन भेटायला. त्यानंतर फक्त 16 फ्लॅटचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं साधारणतः 1 ते 1.5 वर्ष लागते फक्त 16 फ्लॅट आपल्याला करायला. इथं जर 100 फ्लॅट आहेत, मग किती वेळ लागेल, काय लागेल ते आता सगळ्यांनी डिस्कस केल्यानंतर होणार आहे ते. आणि इन्व्हेस्टर किती आहे, आपल्याला मूळ रक्कम जर काढायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इन्व्हेस्ट आहे. आता 100 फ्लॅटचा तसं मार्केटिंग असेल, बऱ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये, पण वर्कआउट होणं खूप अवघड आहे. सगळ्यांची साथ असेल तरच होऊ शकतं. अनेक सर 100 फ्लॅट आम्ही जे 18 कोटी कॉस्ट काढले बांधकामासाठी आणि ह्याच्यासाठी, योग्य आहे की अयोग्य आहे? आज स्क्वेअर फुटला काय रेट पडतो सर? टेंटेटिव्ह तो थोडा रेट बरोबर आहे, पण सर जरा सिटीच्या बाहेर लागते ती गोष्ट. हां नाही, बांधकामाची कॉस्ट काय जाऊ शकते, एक्सपेन्सेस काय जाऊ शकतात? म्हणजे 18 बरोबर 18 लाख बरोबर आहे. हां म्हणजे असं 1,000चा फ्लॅट आहे, 18 लाख रुपये जे तुम्हाला सांगतोय बांधकामाचे, ते कुठले म्हणजे आम्ही आमच्या मनात नाही सांगत. काही इंजिनियरशी डिस्कस केले, बरेचसे सिनियर लोकांशी बोलणं झालं आणि काही एजन्सीशी बोलणं झालं. त्यातून आम्हाला कळलं की मिनिमम तुम्हाला 16.5 करोड ते 18 करोड, 1.5 कोटी रुपये प्लस मायनस 10% ठेवायला लागतात. बरोबर आहे ना सर? हां साहेब स्वतः इंजिनियर आहेत, सिव्हिलमध्ये काम बघतात. तर ह्या गोष्टी म्हणजे तंतोतंत जेवढं कटाकटी बसवता येईल त्या गोष्टीवरच वर्कआउट चालू आहे. हे सगळं करूनसुद्धा 2.5 करोड रुपये माझ्या अंगावर येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा साधारणतः 2.5 कोटी रुपये माझ्या अंगावर शिल्लक राहणार आहेत. कमीत कमी 32 महिने आणि जास्तीत जास्त 48 महिने ह्या प्रोजेक्टला लागू शकतात परमिशन मिळाल्यानंतर. साहेब बरोबर आहे? आता ह्यातून जरा आपल्यातले लोक थोडे सहकार्य केलं तर काय होऊ शकतं, थोडं हे लवकर होईल. साधारणतः 54 लाख रुपये डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे, ते स्क्वेअर फूटवर असतात, तुम्ही ऑनलाईन ते काढू शकता. आता सगळं ऑनलाईनच असल्यामुळे काय सोपं आहे. असं नाही की मी कुठल्या गोष्टी सांगतोय. आता माझ्याकडं माझ्या अकाउंटला 10,000 सुद्धा नाही आहेत आणि असले तरी पण ते मला ऑपरेट करता येत नाही जोपर्यंत समोरनं परमिशन मिळत नाही तोपर्यंत. लिगल परमिशन मला केली झाली तर मग काही नाही, आम्ही हालचाल करून काही करता येण्यासारखं. आणि कोणाची काही शंका आहेत? प्रोजेक्टबद्दलचे काही शंका आहेत? प्रोजेक्ट सगळ्यांनी मिळून आपण सक्सेस करूया. जरासं मला सहकार्य करा. माझ्या सहकार्यातून सगळ्यांचे पैसे निघतील, सगळे सुरक्षित होतील आणि मी कधी ना कधी कर्जमुक्त होईन ह्या काळभरीच्या फंडरीमध्ये. मी एवढं सांगेन, याच्यापेक्षा वेगळं माझ्याकडे सांगण्यासारखं आज तर माझ्याकडे काहीच नाही आहे. ज्याची प्रोजेक्टची सुरुवात होईल त्या दिवशी काही ना काहीतरी होऊ शकतं, काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. पण आज रोजी मी काही सांगू शकत नाही. आज रोजी मी एवढं सांगू शकतो, 5 वर्षामध्ये तुमची मूळ कॅपिटल मी परत देईन, कोणत्याही परिस्थितीमध्ये देईन. ह्याच्यापेक्षा वेगळे काही सांगू शकतो. दादा सत्य परिस्थिती एवढीच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही आहे. मी माझ्या आता हातातलं काही माझ्या हातात शिल्लक नाही आहे. इव्हन माझं कुटुंब चालवण्यावर पण शिल्लक नाही आहे. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं होतोय, देवाची कृपा आहे की दादांचे भावांचं फ्लॅट तो 5,000 भाड्यानं मला ते दिलेले आहे. बऱ्याच लोकांनी इथं असंही सांगितलं, कारण काही लोक सांगितलं की मलेशमाईकडं अजूनही काही इनलिगल प्रॉपर्ट्या त्याच्या नावावर आहेत आणि ते त्यावर लोन नाही. अशी कुठलीही प्रॉपर्टी कोणीही दाखवावी, ती प्रॉपर्टी त्या दिवशी त्याच्या नावावर मी ट्रान्सफर करून देतो. एक कंडिशन. दुसरा एक विषय, अजून माझ्याकडे 5, 6, 7 प्रॉपर्ट्या आहेत. त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून
साधारणतः 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुमचे 15 ते 20 लाख रुपये मोकळे होऊ शकतात. मग अशी कोणाची तयार असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, तिथे काही अडचण नाही आहे. छोट्या छोट्या काही प्रॉपर्टी आहेत त्याला बँक आहे. आणि मी कधीही कोणाला डे 1 पासून असं कोणाला सांगितलं नाही की माझी बँक नाही, माझं कर्ज नाही, कधीही सांगितलं नाही आहे. प्रत्येकाला क्लिअर कट सांगितलेलं आहे की 50 ते 55% माझं कर्ज त्या प्रॉपर्टीवरनी आहे. हे सत्यपरिस्थिती डे 1च्या मीटिंगपासून सगळ्यांना मी आजपर्यंत ते सांगत आलेलं आहे. आणि कधीही मी काही खोटं बोललेलं नाही. खोटं बोलायचं असतं मला इथे उभारायची गरज नाही, मीटिंग घ्यायची गरज नव्हती. 4 महिन्यापाठीमागे 40-50 लाख रुपये शिल्लक होते. इथं माझे मित्र अमर मुल्लाने आहेत. गेली 15 वर्षे आमचे संबंध आहेत. 15 वर्ष संबंधामध्ये 15-1 लाख रुपयाला आमचे 1 कोटी रुपये टर्नओव्हर झाले असतील आपल्यामध्ये. पण कधीही एक स्टॅम्पवर कधी कुठलं कागद झालं नाही. लास्ट टाईम मी त्यांना लिहून दिलं, अमरजी म्हटलं माझं काय बरं वाईट झालं तर तुमच्याकडे कागद असावून मी लिहून दिलं बोलवून. ते अजूनही मला वाटतं नेले का नाही हे मला माहीत नाही, की ऑफिसलाच पडलं हे माहीत नाही. आता सगळ्यात मोठी अडचण त्याच्या मुलीचं लग्नाचा विषय चालू आहे. त्यांनी सांगितलं काय नाही काय तर बघा. मी म्हटलं दादा काही होणार नाही. माझा रविवारचा आजचा जो दिवस आहे हा तुम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल. असं नाही की मी माझ्यावर कुठला निर्णय घेऊन मी असं म्हणणार नाही बघा मी तुमचं देणं आहे, मी तुम्हाला उलट काय वाद घालणार आहे, काहीच घालू शकणार नाही. पॉलिसी आहे बरोबर आहे ना, मी देणं आहे, मी विनंतीच करू शकतो, याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. फक्त तुमचं सहकार्य लाभलं तर ते लवकरात लवकर मी तो प्रोजेक्ट पूर्ण करून हे वर्कआउट करू शकतो. ज्यांचे अकाउंट उडाले ते पण इथं आहेत, पाहिजे तुम्हाला समोर बोलून ते अकाउंट ओपन करून दाखवू शकतो. आता ह्याच्यापेक्षा वेगळे काही सांगू शकत नाही. जे आमचे दादा आहेत त्यांचंही अकाउंट उडालं विचारा, त्यांचंही अकाउंट उडालेलंच आहे साहेब बरोबर आहे ना. म्हणजे ह्या काय असं नाही की कुठल्या गोष्टी खोटे किंवा फसवून सांगणं काही नाही आहे. काही माझ्याकडं डिव्हिजनच्या लोकांच्याही रकमा आहेत. त्या डिव्हिजनच्या लोकांना मी क्लिअर पटवून सांगितलेलं आहे बाबा अशा गोष्टी आहेत. त्या लोकांनी सांगितलं की मल्लेश तुला काय करायचं ते कर आणि त्यापाहिजे मग आम्हाला थोडे थोडे जसं शक्य आहे तसं करत चला. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा म्हणजे कालचा जो विषय होता ना ते त्यांना वाचूनच द्या. सिंहगड रोड पोलीस स्टेशनला गुन्हा झाला आहे पेड ॲक्ट आणि साहेबांना इन्क्वायरी आहे तुम्ही वाचला तुम्ही करा. ह्या अडचणी एवढ्या वाढल्या माईक पुढे घ्या. हॅलो हॅलो गडिंग्लज तालुका गडिंग्लज सध्या चर्नेकर टॉवर मला चष्मा लागतोय, माझा चष्मा आहे. प्रतीक मल्लेश गुंडाप्पा माळी वय 41 वर्ष राहणार गुंडगली गडिंग्लज तालुका गडिंग्लज सध्या राहणार वरनेनगर टॉवर 4था मजला 15 मिनिटं लागतात. 402 एसटी कॉलनी साईप्लाझा हॉटेलजवळ गडिंग्लज. आपणास याद्वारे नोटीस देण्यात येते की सिंहगड रोड पोलीस स्टेशन पूर्ण 246/2023 कलम 420, 406, 409, 34 MPID ॲक्ट 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आपण साई गणेश प्रॉपर्टी कन्सल्टंट या फर्मच्या मार्फतीने यातील आरोपी नावे जीवन मागाडे यांच्यासोबत 10 लाख रुपये देऊन तसा करारनामाप्रमाणे व्यवहार केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्ह्यामध्ये आपणाकडे चौकशी करणे आम्हाला संयुक्तिक वाटत आहे. तरी आपण सदर गुन्ह्याच्या अधिक तपासकामी आपले म्हणणे मांडणेकामी दिनांक 5/11/2023 रोजी सकाळी 11 वाजता युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर सोमवारपेठ पोलीस अधिकारी वसाहत मित्तल कोर्ट समोर येथे आपणाकडील सर्व कागदपत्रांसह बिनचूक हजर राहावे, अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आशिष कवटेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर. म्हणजे सांगायचं काय बरं आहे असे आता यांच्याकडे म्हणजे साहेबांनी मला सांगितलं यांच्याकडे 50 लाख आपल्याला रोखे येणार आहे. मागच्या साहेबांचा विचार होता की लोकांना पैसे झाले किंवा इकडे तिकडून काय फंड मॅनेज करू शकतो त्याने साहेबांनी मला सांगितलं होतं. आणि परवाशी रात्री पुन्हा फोन आला कसं त्यांनी मला आंबोलीला बोलवलं आहे शुक्रवारी रात्री. मग तिकडे काय जाऊ शकत नाही. हातची मीटिंग रात्री पण काल त्यांना मी सांगितलं होतं की भेटू नका. मग ते बाहेर गेले सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण त्यांना लोकेशन ट्रेस करून रात्री पकडलं. शिंदेसाहेब होते रात्री आणि बाकीचे बरेच लोक होते त्यांना माहिती आहे. म्हणजे असे दिवसेंदिवस जर विषय जर वाढत गेले मग आपले पैसे मिळणार कधी आणि आपण कधी ह्या पैशातून बाहेर पडणार. हा खूप मोठा अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. हा एक विषय सांगितला, असे अनेक विषय आहेत. रोज कोण ना कोणतरी
DYSP ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी चाललेत. मग हे पैसे विनाकारण म्हणजे आपले पैसे कष्टाचे आहेत आणि आपले पैसे आपणच जर थोडंसं सहकार्य करून जर केलं तर काय होईल, लोक कमीत कमी प्रॉपर्टी घेऊन तर बाजूला निघतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे, 1 ते 3 लाख रुपयांचा मी बघितलं साहेबांसोबत 1 दिवस राहून, त्यांचेच खूप मोठे फोन आणि बाकीच्या गोष्टी त्रास जास्त, हॅरेसमेंट वगैरे. पण जे मोठ्या मोठ्या रकमा आहेत 10 लाख 15 लाख 20 लाख, आता माझी 20 लाख आहेत आणि माझी प्रॉपर्टी जप्त काढली बँकेने, मग काय करायला पाहिजे. आणि साहेबांनी शब्द दिला होता की साहेब मी ही काय वेळ येऊ देत नाही, इथं ताई पण आहेत, काय करायला पाहिजे. बँकेनं माझी प्रॉपर्टी लिलावत काढले आणि साहेबांच्याकडे 20 लाख रुपये आहेत. म्हणजे ही माझी वैयक्तिक सत्य घटना आहे आणि याचे डॉक्युमेंट्स माझ्या गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो. कारण परवा काही लोक मला म्हटले साहेब कसं आहे तुमचे पैसे मिळाले पण तुम्ही एवढं मोठं बोलायला आहे. पण ही फॅक्ट आहे, मी तुम्हाला फाईल दाखवतो, लिलाव कसे काढले, काय गोष्टी केल्यात आणि त्याला मी कशापर्यंत काय गोष्टी करायला आलो आहे. अजून कोणाची शंका असेल तर बोलू शकता, कारण आपण बोलण्यासाठी एकत्र आलो आहे. तर कोणाला विचारायचं आहे, बोलायचं आहे. आणि सुरुवातीला मी हे सांगितलं की कुणालाही आपल्याला 1 रुपये पण लोकांचे ठेवायचे नाही आहेत, सगळ्यांचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत. पण मोठ्या मोठ्या रकमा पडशी निघून मोकळे होतात. छोट्या पैशासाठी फक्त थोडासा जे इन्स्टॉलमेंट आहेत त्या पद्धतीनं आपण केलं तर आपण अजून सोपं होणार आहे. मग ज्यांना ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी घडणार आहेत. ओके, आपलं चालू असणार आहे. मी असणार आहे, साहेब बाकी सगळी मंडळी आहेत, मग त्यातून 1 बाय 1 काय मार्क करता येतील त्या सगळ्या गोष्टी आपण नियोजन करूया. तुमच्याकडे डेव्हलपर घ्या, मग आपण कुठं काय वर्कआउट होते बस बघूया आपण. नाही आत्ता अडचण काय माहिती आहे का, हॅलो, नाही वर्कआउट एकाच गोष्टीमुळे होतं. जर ते वाढले तर काही फ्लॅट वाढून मिळाले तर वर्कआउट होऊ शकतं. पण आपल्यातले काही लोक जे आहेत कसं आहे, माणूस अडचणत आहे म्हटलं की ते पाडून मागालेत. माझ्या 2-3 मीटिंग झाले साहेबांशी, पण ते लोकांचे पैसे रिकवर होत नाहीत. बँक पण जायला पाहिजेत, बाकीच्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात मोठी गोष्ट माहीत आहे, ज्या व्यक्तीच्या नावे हा प्लॉट आहे त्यांच्या साहेबांच्याकडे 2-2 करोड रुपये ऑलरेडी, तरी पण ती लोक आपला सहकार करणार आहेत. काय बाबा माझे पैसे कधी दे, पण याच्यातून लोक ही जी काय लोक आहेत 256 ही कुठं बाहेर निघू देत. हा एकच मार्ग आहे. म्हणजे सगळ्या लोकांचं मोठ्या रकमेचं मी बघितलं साहेबांच्याकडे ऑफिसमध्ये जाऊन, मोठे मोठे जेवढे काय लोक आले होते ना, खूप लोकांनी सहकार केले आणि त्यांचे ऑलरेडी साहेबांच्याकडे 2, 2.5, 3 वर्षापासूनचे पैसे आहेत. सगळे 1.5% ना, 1.5-2%. फक्त आपण नवीन लोकांचं काय झालं आहे, आपण पैसे भरायला आणि काही गोष्टी अडचणी निर्माण झाल्यात आणि पैसे आले नाहीत, हे साहजिकच आहे. कारण शेवटी काय सगळ्यांचे कष्टाचे पैसे आहेत आणि कष्टाचे पैसे हे हळूहळू कमवून ठेवलेले पैसे आहेत, बरोबर की नाही. कुणाला काय बोलायचं आहे, बोलायचं आहे. आता साधारण सगळ्यांना रोडमॅप लक्षात आला असेल, टेंटेटिव्हली किमान. तुमच्या कोणाच्या शंका नाहीत असं गृहीत धरून मी पुढे बोलतोय. जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला मध्ये थांबून तुम्ही विचारू शकता. विषय असा आहे, मुळात आता जो प्लॅन तुम्हाला सांगितला आहे ह्याच्याशिवाय आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. मी एक उदाहरणादाखल एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा एखादा हायवे आहे, एखादा ड्रायव्हर आहे, दारू प्यायलेला आहे आणि तो त्याचं ट्रक घेऊन यायला लागला आहे. जाता जाता 4-5 लोकांना तो उडवून पुढे निघून गेला, थांबला नाही, तो निघून गेला. आणि उदाहरण क्रमांक 2, असाच एक ड्रायव्हर होता, त्याच्याकडे एक ट्रक होता, त्यानंही 4-5 लोकांना उडवलंय आणि तो मात्र तिथं लोकांची काळजी घ्यायसाठी थांबलाय रस्त्यामध्ये. तो उडवलेल्या लोकांची मदत करायला लागलाय. कुणाला काय लागलं काय, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं आहे का, किंवा ही सगळी चौकशी त्याची चालू आहे. आता मला सांगा, उदाहरणात पहिल्या उदाहरणातला ड्रायव्हर बरोबर आहे की दुसऱ्या उदाहरणातला? बरोबर आहे ना. मग त्या ड्रायव्हरला मारहाण करायची का आपण? कारण ॲव्हरेज सगळ्या प्रकरणात तसंच होतं. ड्रायव्हर थांबला की त्याला पहिला मारायचा, चूक कुणाची ते नंतर बघायचं. हा एक अपघात आहे. हा अपघात कुणाच्या इच्छेनुसार झालेला नाही आहे, हा चुकून घडलेला आहे, हा टेक्निकली घडलेला आहे. ह्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही. बरं, ह्यांच्याच बाबतीत फक्त घडलंय असंही नाही आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्याशी घडलेलं आहे. मान्य, 100% मान्य. आपले सगळ्यांचे पैसे हे सगळ्यांनी कष्टाने आणलेले आहेत, कुणी चोऱ्या करून आणलेले नाहीत आणि चोऱ्या करून आणलेले पैसे इथं आपण जमा केले नसते.
सगळ्यांची कष्टाचे पैसे आहेत. तुमच्या प्रत्येक पैशाचा मोबदला तुम्हाला द्यायसाठी ही व्यक्ती धडपडायला लागली. आपण त्यांना थोडीशी संधी देऊयात. सगळ्यांनी मिळून थोडीशी मदत केली, सगळ्यांनी मिळून थोडासा अवधी दिला. आतापर्यंत जसं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केले तसंच सहकार्य आपण पुढे ठेवूयात. तुमच्या सूचना, तुमचं मार्गदर्शन, तुमचे शुभ आशीर्वाद त्या व्यक्तीच्या पाठीशी जर असले तर तो व्यक्ती तुम्हाला कडेपर्यंत घेऊन जाईल याची शाश्वती तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला आहे म्हणा. आणि ती होती म्हणूनच तुम्ही इथं आलाय. ती नसती तर तुम्ही पैसेही गुंतवले नसते, ती नसती तर तुम्ही इथं आलाही नसता. बऱ्यापैकी सगळ्या लोकांची मानसिकता हीच होती. आता जसं साहेब म्हणाले, हे म्हणाले, तुमचं नाव मला माहित नाही, हे म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या शंका अगदी रास्त आहेत, नैसर्गिक आहेत, साहजिक आहेत, 100% सत्य आहेत, 100% सत्य आहेत. तर मी त्याला काय वावगं ठरवणार नाही, पण सगळ्यांनी मिळून थोडंसं सहकार्य केलं तर याच्यातून नक्की आपण मार्गस्थ होतोय. थोडासा अवधी लागेल. सत्य हे नेहमी कटू असते, ते पचवायची ताकद आपली असावी लागते. थोडंसं कटू असते, औषध आपल्याला कडूच लागणार आहे. आता त्यांनी सांगितलं की हे 100 फ्लॅटचा आपल्याकडे हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्टमधले 100 फ्लॅट आपले फर्स्ट रेफरन्स त्यांनी मोठेपणानं आपल्याला दिला आहे. त्यांचा मोठेपणा असेल किंवा त्यांचा नाईलाज असेल, मी काय म्हणतोय, आपल्याला त्यांनी फर्स्ट रेफरन्स दिला, हे महत्त्वाचं आहे. उद्या असं नको व्हायला की मला विचारलं असतं तर मी तिथं फ्लॅट बुक केला असता. तुमच्यापैकी आपल्यापैकीच लोक बोलली असती ना, चिक्कार लोक अशी बोलली असती की आम्हाला का नाही विचारलं, आम्ही घेतला असता फ्लॅट, म्हटली असती, 100% म्हटली असती. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी फर्स्ट रेफरन्स आपल्याला दिलाय. आपण जर इच्छुक असाल, जे इच्छुक असतील, ज्याला जो फ्लॅट इच्छुक असेल, प्रायोरिटीप्रमाणे जसे बुकिंग होतील त्या पद्धतीनं माळीसाहेब तुम्ही बुक करणार आहे, बरोबर आहे माझ्या माहितीनुसार, तसे त्या पद्धतीने बुक होत जातील. नंतर असं उपयोग होणार नाही की मला 2 नंबरचाच फ्लॅट पाहिजे होता किंवा पहिल्या फ्लोअरवरतीच पाहिजे होता, मला बेसमेंटलाच पाहिजे होता, नंतर बोलून उपयोग होणार नाही. तो तुम्ही निर्णय क्षमता तुमची शाबूत असली पाहिजे. तुम्ही निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. तुम्ही पटकन कॉन्टॅक्ट करून त्यांचा फ्लॅट बुक करून टाका, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं दुसरं एक कारण असं आहे, मला आज मी 11 लाख रुपये गुंतवलेत, त्याचा आता सध्या तरी काय पिक्चर आपल्या समोर नाही आहे. ह्याच्यामध्ये त्याचं तेच आपण उघडत बसूयात का? पुढे जायला पाहिजे. आत्ता ह्या क्षणापर्यंत काय घडलं त्याच्यावरती न बोलता उद्या काय करायला पाहिजे ह्याच्यावरती आपण प्लॅनिंग आज जर केलं तर त्याचा काहीतरी उपयोग होणार आहे. हवेतला प्रयोग करून चालणार आहे का? नाही चालणार. आपण प्रॅक्टिकली करायला लागलोय. बरं, या प्रोजेक्टची मी थोडीशी माहिती पण घेतली, मला थोडी शंका वाटली, मी ते शंकांचं निरसन करून घेतलं. म्हटलं तुम्ही हा प्रोजेक्ट करणार, जसं मगाशी काही कोणीतरी पाठीमागून बोललं, त्याची गॅरंटी काय? तुम्ही हा प्रोजेक्ट करणार याची गॅरंटी काय? आम्ही कुणाला विचारायचं? तर आपल्याचपैकी लोक जे कोणी इच्छुक असतील, एखादा वकील असावा, एखादा डिव्हिजनचा म्हणजे पोलीस असावा, एखादा इंजिनियर असावा, एखादा आर्मीवाला असावा, असे त्या फील्डमधली जी लोक, एखादा त्या 1-2 लोक ते स्थानिक म्हणजे गिजवली मौजे हद्दीतलीच असावीत, जेणेकरून त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये ते सगळं राहावं. आणि त्याची एक आपण कमिटी करूया आणि त्या कमिटीचा कंट्रोल सगळा त्या साईटवरती असेल. मान्य आहे? मी काय म्हणतोय लक्षात येते? त्या कमिटीचा सगळ्यांचा कंट्रोल त्याच्यावरती असेल. आज आपल्याला ह्या क्षणाला आत्ता अंधारात बाण चालवून काहीच उपयोग नाही. आपल्याला प्रॅक्टिकली व्यवस्थित जेवढं दिसतंय तितकंच चालायचं. धुकं जर भरपूर असेल तर आपण चालायचं बंद करून चालणार नाही. धुकं भरपूर आहे, 4 पावलं पुढे जाऊया, पुन्हा 4 पावलाचं दिसेल, पुन्हा 4 पावलं पुढे जाऊया, पुन्हा 4 पावलाचं पुढचं दिसेल. धुकं आहे म्हणून मी इथं थांबलो, धुकं जायची वाट बघत बसलो तर तसं शक्य होणार नाही. वेळ निघून जाईल, त्रास आपल्यालाच होणार आहे, त्यांना आपल्यापेक्षा डबल होणार आहे. कारण आपण आपला राग यांच्यासमोर बोलून आपण व्यक्त होतोय, आपण मोकळे होतोय. ते कुठं जाणार आहे? तो त्यांनी कुठं जायचं नाही म्हणून ठरवलंय, म्हणून त्यांच्यावरती वेळ आहे. आणि त्यांनी घेतलेला निर्णय खरोखर स्वागतार्ह आहे. मला वाटतंय आपण सगळ्यांनी त्यांना अगदी मनापासून सपोर्ट करूयात. काय चुकत असेल, काय असेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचं मार्गदर्शन, तुमच्या सूचना, तुमचे शुभ आशीर्वाद त्यांच्याशी असायलाच पाहिजे.
आपण एक 5 किंवा 10 लोकांची कमिटी करूया, त्या कमिटीचा कंट्रोल त्याच्यावरती ठेवूया, जसे फ्लॅट जातील तसे ते रिफंड करत जातील. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं त्यांनी रोडमॅप सांगितला आहे तो योग्य आहे आताच्या घडीला. आता त्यांच्याकडे काय नाही आहे ना, किमान तो प्लॉट तरी आहे, त्याची जबाबदारी सगळी त्यांनी घेतलेली आहे. तुम्हाला लिगली सगळे ऑन पेपर करून देणार आहेत. आतापर्यंत आता तुम्ही म्हणणार, तुम्ही कोणीतरी म्हणाल, एखाद्याची शंका असू शकते की आतापर्यंत तुम्ही सगळं पेपरवर्क केलेलं आहे, ॲग्रीमेंट 2-2 वेळा केलेलं आहे, त्याचं घेऊन काय करायचं, आता नवीन ॲग्रीमेंट करायचं काय. तर होय, ज्या ज्यावेळी त्यांना ट्रेडिंगमधून आशा वाटल्या, अपेक्षा वाटल्या, त्यावेळी तुम्ही त्यांना, म्हणजे त्यांनी तुम्हाला बोलवून घेऊन पुन्हा पुन्हा नवीन ॲग्रीमेंट केली, काही कमिटमेंट दिली असतील. आत्तापर्यंत त्या फेल झाल्या, कारण ते ट्रेडिंग संदर्भात होत्या. आणि जगातला आजचा सगळ्यात मोठा व्यवसाय भरभराटीचा जर असेल, माझं चुकीचं नसेल तर इथं इंजिनियर साहेब आहेत, तर तो प्रॉपर्टीमधला आहे. तुम्ही एक छोटी कार घेणं आणि एक छोटा प्लॉट घेणं, यातला सगळ्यात फायद्याचा जर कुठली इन्व्हेस्टमेंट असेल तुमची, फायद्याची इन्व्हेस्टमेंट जी असेल ती प्लॉट घेणं हा असेल. हा निर्णय तुमचा योग्य असणार आहे. कारण घेतलेली आजची गाडी तुम्ही पुढच्या वर्षी जर विकायला गेला तर त्याचा घसारा होणार आहे, त्याची किंमत कमी होणार आहे. पण प्लॉटचं तसं होत नाही साहेब. आज घेतलेल्या प्लॉटची किंमत उद्या जर विकायला गेला तर त्याचा प्लसच होणार, मायनस नाही होणार कधी. प्लॉट घेतला आणि मी लॉसमध्ये गेलो असं कधीही होणार नाही. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या व्यक्तीनं माझ्या माहितीप्रमाणे किंवा तुमचेही सगळ्यांचे प्रत्येकाचे 2-2 डोळे आहेत, प्रत्येकाला सगळ्यांना आपल्याला सेन्स दिलेले आहेत, आपले प्रत्येकाचे सोर्सेस आहेत. तुमच्या माहितीप्रमाणे हा माणूस कुठं दारू प्यायला लागलाय, सिगरेट ओढायला लागलाय, गुटखा खात फिरलाय, चैनी करायला लागलाय, स्वतःचं घर घेतलंय, गाडी घेऊन फिरायला लागलाय, काय असं केलेलं आहे का? तुमच्या कोणाच्या निदर्शनास असेल तर ते आत्ता इथं सांगितलं तर काहीच हरकत नाही. माझ्या माहितीनुसार अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही आहे. म्हणजेच काय, तो माणूस प्रयत्न करत असताना ठेचकळलेला आहे, पडलेला आहे, त्याला दुखापत झाले, भरपूर झाले. आपण आता इथून पुढं त्यांना थोडीशी साथ देऊया. त्या संदर्भात तुमच्या सूचना काय असतील आपण शांततेनं असंच चर्चा करूयात आणि त्या चर्चांती आपण पुढे जाऊयात. उरलेल्या लोकांचं काय, जे आता समजा इथं आपल्याकडे 250 लोक आहेत, 250 लोकांपैकी एक लोक मला वाटतं एक 20-30 लोक तिथं बुकिंग करतील असं समजूया, 30 लोकांनी बुकिंग केलं असं समजूया. बाकीच्या लोकांचं काय, बाकीच्या आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे ज्या काय प्रॉपर्टीज आता शिल्लक आहेत त्यापैकी काही प्रॉपर्टीज ज्या पॉसिबल होतील त्या विकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे प्रयत्न चाललेले आहेत, शब्द दिलेला नाही आहे. त्या सगळ्या टेक्निकल गोष्टीतून तो व्यवहार झाला पाहिजेत, घडला पाहिजेत, तर ते शक्य आहे. आणि जसं शक्य होतील तसे थोडे थोडे पैसे तुमचे टप्प्याटप्प्याने द्यायची व्यवस्थासुद्धा करणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्य हे कटू आहे, ती पचवायची आपली ताकद असली पाहिजेत. माझे 11 लाख रुपये आहेत, मला फ्लॅट नको आहे, मला कुठलीच गोष्ट आता नको आहे, मला फक्त पैसे पाहिजेत. आज माझ्यासाठी पैसे फार महत्त्वाचे आहेत. 11 लाख त्यांच्याकडे एक रकमी मिळणार नाहीत. 11 लाखाचे त्यांनी 4 टप्पे केलेले आहेत. दरवर्षी मला एक त्यातला भाग मिळणार आहे 25%, आणि त्याच्याविषयी त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. मग त्यासाठी सोर्स त्यांनी काय उपलब्ध करायचा किंवा कुठं कामाला जायचं साहेब तुमचा प्रश्न आहे. तेवढी कमिटमेंट तेवढी एक त्यांनी पाळायची आहे. मी तेही शहानिशा मगाशी सांगितल्याप्रमाणे केली तर त्या हे 25% कुठून उभारणार आहेत त्यांच्याकडं? ज्या प्रॉपर्ट्या शिल्लक आहेत त्या प्रॉपर्ट्या विकण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहेत. हा एक विषय झाला. 30 फ्लॅट गेले, बाकीचे 70 फ्लॅटचं काय साहेब? आज फ्लॅट मला तुला करायची वेळ येणार आहे आता भविष्यामध्ये. मी फ्लॅटचं मार्केटिंग करायला इथं उभारलेलं नाही, माझं ते काम नव्हे. 70 फ्लॅट विकायला उशीर लागत नाही आणि 4 वर्षाचा कालावधी घेतलेला आहे त्यांनी. ही साईट कंप्लीट करायला सुद्धा 4 वर्ष लागणार आहेत आणि पैसे ज्यांना लागणार आहेत ते पैसे रिफंड करायला सुद्धा 4च वर्ष. म्हणजेच काय, सगळ्यांना समान केलेलं आहे. 4 वर्षाचा कालावधी सगळ्या गोष्टीसाठी घेतलेला आहे. फ्लॅट घेतला तरी 4 वर्ष आणि पैसे रिफंड पाहिजे असतील तरी 4 वर्ष. जसजसे तुमचे पैसे पोहोचत जातील तसा तिथं फ्लॅट कंप्लीट होताना दिसेल तसा तुमचा फ्लॅट तुमच्या ताब्यातच असणार आहे. आणि इकडं 1-1 वर्ष प्रमाणे तुम्हाला 25% 4 टप्प्यामध्ये तुम्हाला पेमेंट क्लिअर होऊन जाईल. फ्लॅटच्या संदर्भात कुणाला काय शंका आहे? 70 फ्लॅट विकले जातील ह्याची तुम्ही शंका बाळगू नका. विकणार
मग ती गिजवणीत असू दे नाहीतर पाकिस्तानात असू दे, पाकिस्तानात असली तरी विकायची ताकद आपली आहे. अशी कुठली साईट बघितली का? एखादी साईट गावाच्या बाहेर आहे आणि ती फ्लॅटच विकले नाहीत म्हणून त्याच्यात आता कबूतर राहायला लागलेत. कुणाच्या निदर्शनास असेल तर सांगा. लिगली सगळी डॉक्युमेंट्स इथं क्लिअर आहेत. हा जो डॉक्युमेंटचा सेट आहे याच्यामध्ये त्या प्लॉटचे कागदपत्र सगळे आहेत. याच्यामध्ये एनए ऑर्डर आहे, 7/12 आहे, 8 आहे, मूळ मालकाचा करारपत्र आहे, करारपत्र नाही आहे ह्याच्यामध्ये नाही आहे, आत्ता इथं उपलब्ध नाही आहे पण आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टींची पूर्तता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या फाईल्स जर पाहायच्या असतील तर त्या त्यांच्याकडे ऑफिसमध्ये तयार आहेत. आपण ते बघू शकता. एकदा निदर्शनास घ्यायला काय हरकत नाही. मग 70 फ्लॅट हे विकतील आपण 100% मी तर शाश्वत आहे, मला तर खात्री आहे. आणि ज्यांना खात्री नसेल एक फ्लॅट बुक करा साहेब. विकणार नाहीत असं जर वाटत असेल एक फ्लॅट तुमची आता जी अमाऊंट आहे ती ताबडतोब बुकिंग अमाऊंट म्हणून तुम्ही रिसिप्ट घ्या, पुढचा ॲग्रीमेंट करून घ्या. किमान काहीच नसण्यापेक्षा ते तरी तुमच्या हातात येईल. काहीच नसण्यापेक्षा किमान ते तरी हातात येईल. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी 11 लाख रुपये गुंतवलेत. माझ्या अपेक्षा भरपूर होत्या. मला ॲग्रीमेंट जे काय दिलं होतं ते दिलं होतं. आता त्या विषयावरती चर्चा करण्यात मला तरी काय पॉईंट वाटत नाही आहे. त्याचा जो परतावा किंवा त्याचं जे व्याज देणार होते ते आता ते देऊ शकत नाहीत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. व्याज देऊ शकत नाहीत. माझा त्या व्याजाची आपण अपेक्षा पण ठेवू शकत नाही. आपली मूळ मुद्दल पहिला येणं गरजेचे आहे. मी गुंतवलेले 11 लाख रुपये मला कसे मिळतील माझं कॉन्सन्ट्रेट त्याच्यावरती आहे. माझं संपूर्ण लक्ष त्याच्यावरती आहे. मला पहिला माझी मूळ रक्कम देऊ देत. जर त्या भविष्यात देव करो त्यांच्याकडे सुबुद्धी आहेच परमेश्वराला दिलेली, देव करो त्यांची भरभराटी अजून चांगली हो आणि त्यांनी आम्हाला बोलवून व्याज पण देऊ अशा माझ्या शुभेच्छा असतील त्यांच्या पाठीशी. मी सुद्धा त्यांच्या टीममधला एक भाग म्हणूनच मी इथून पुढं थोडंसं माझं सहकार्य असणार आहे त्यांना. त्यांनी कधीही मला रात्री 2 वाजता फोन करू दे, 3 वाजता फोन करू दे, मी त्यांच्यासाठी सदैव हजर आहे. कारण तो व्यक्ती राबताना मी बघायला लागलो आहे प्रामाणिकपणे. त्याचं ध्येय चांगलं आहे. हां चुकले असणार, काहीतरी चुकलं असेल टेक्निकली. ट्रेडिंगचा विषय आहे तो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काही हेच फक्त चुकलेत असे नाही, बरेच जण चुकलेत, हरकत नाही. पण तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला आत्ताच इन फ्रंट म्हणजे इथं माळीसाहेब आहेत, त्यांचे सहकारी मित्र खोतसाहेब पण आहेत आणि उत्तर द्यायला मी तयार आहे. बिंदास बोला. कारण याच्यानंतर हा जो प्रसंग आहे गेल्या कित्येक दिवसात तुम्ही प्रत्येकजण त्यांना भेटलाय, त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलाय. प्रत्येक वेळेस तो माणूस असा नुसता प्रेशर खाली आहे. सगळ्यांनी मिळून आपण जर प्रेशर दिलं तर आज हार्ट अटॅक मला येईल की नाही गॅरंटी ह्याची मलाही नाही आहे किंवा कोण डॉक्टर पण देऊ शकत नाही. या सगळ्या टेन्शननं माझं जर ब्रेन हॅमरेज झालं तर याची गॅरंटी कोण डॉक्टर पण देऊ शकत नाही आणि मलाही नाही आहे. म्हणून थोडंसं रिलीफ देऊयात, सगळ्यांनीच मिळून रिलीफ देऊया. मी त्यांना तोही प्रश्न विचारला, साहेब तुम्ही हे सगळं मिटिंग झाल्यानंतर किंवा आम्ही सगळ्यांनी ह्याला अनुमोदन दिल्यानंतर आपण सगळ्यांनी मान्य केलं, जे काय आमचं मिटिंगमध्ये ठरेल त्या पद्धतीनं जे काय ठरेल ते आपण इम्प्लिमेंटेशन केलं, तर तुमच्याकडे पुढचा प्लॅन काय आहे, तुम्ही काय करणार आहे? माझं लक्ष फक्त त्या प्रोजेक्टवरती असणार आहे आणि ह्या प्रॉपर्टीज कशा विकायच्या आहेत एवढंच लक्ष असणार आहे. माझं बाकीचा काही उद्योग चालणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण करायला बाकी आता हातात पण काही नाही आहे, विषय पण नाही. बोला, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. फक्त माझी विनंती एकच आहे, एका वेळेस एकच व्यक्ती बोलू द्यात. थोडक्यात आपलं म्हणणं मांडा, म्हणजे मला पटकन त्याच्यावरती काय असेल ते उत्तर देता येईल. काका, तुम्हाला काय बोलायचं असेल? 4 वर्षात आता माळी सर जर ह्याच्यात आलं तर संकलन करावं किंवा 4 वर्षात त्यांना काहीतरी कमी जास्त चालू ज्याच्या नावाची प्रॉपर्टी आहे 26 ते नंतर मुकर लागतं काय. धन्यवाद.
मी साहेबांचा प्रश्न आणखी एकदा रिपीट करतो. फ्लॅटसाठी म्हणजे जे काय अपार्टमेंट उभारणार आहे त्या फ्लॅटचं काम चालू होऊन पूर्ण होऊन आपल्या ताब्यात मिळेपर्यंत साहेबांचं समजा काही बरं वाईट झालं किंवा त्यांना अरेस्ट करावं लागलं, ते अरेस्ट झाले किंवा अन्य काही झालं तर त्याला जबाबदार कोण, बरोबर ना? त्यासाठी आपण 10 लोकांची जी कमिटी करणार आहे त्यांच्याकडे ती फुल अथॉरिटी असणार आहे. पूर्ण त्यांची अथॉरिटी, त्या बिल्डिंगची अथॉरिटी त्यांच्या हातात असणार आहे. हे फक्त तिथं त्यांची जबाबदारी म्हणून तिथं उभारणार आहेत. ह्यांच्याकडे कुठलाही हक्क नसणार आहे बाकीचा. ह्यांनी तिथं काय ढवळाढवळ करायची नाही आहे. ती 10 लोक जे ठरवतील तेच होणार. मान्य आहे माणिकसाहेब, बरोबर आहे ना? काय माझं काय चुकतंय? मान्य, 100% मान्य. त्यासाठीच ती कमिटी स्थापन केली आहे, म्हणजे करायची आहे, अजून केलेली नाही आहे. तुमच्यातले इच्छुक जे असतील मीटिंग संपल्यानंतर थोडा वेळ द्या, कमिटीचं काम आपण ताबडतोब चालू करूया, ताबडतोब विनाविलंब. हां, बघा त्यांचं काय म्हणणं आहे, कमिटीमध्ये जी काही लोक असतील ती आपल्या सभासदांपैकीच असतील, बाकीचे बाहेरचे कोणी नसणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला इंजिनियर एखादा जर घ्यावा लागला, आपल्यातले जर कोणी इंजिनियर नसतील तर, किंवा काम करत असताना त्या कामासंदर्भात कोण बाहेरची माणसं हायर आपल्याला करावी लागली तर तेवढीच. त्या व्यतिरिक्त आपण बाहेरची लोक घेणार नाही, कमिटीमध्ये तर अजिबात नाही. हेही त्यांनी अगदी सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. अजून काय शंका? बोला सर. सर आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की जी प्रॉपर्टी आहे ती एका व्यक्तीच्या नावावर, बरोबर? आता ज्या प्रॉपर्टीचा विषय चालू आहे ती प्रॉपर्टी एका व्यक्तीच्या नावावर. ती प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी साहेबांच्याकडे किती पैसे ती त्यांनी स्पष्ट मांडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा विषय असा निघतोय की एक कमिटी नियुक्त करायची आहे आणि त्या कमिटीनं तो व्यवहार सगळा सांभाळायचा. त्याचा अर्थ असा होतो की कमिटी त्या गोष्टीला जबाबदार नाही. समजा घडलंच नाही तर ती कमिटी काय जबाबदार आहे का? नाही, कारण त्याच्यात कसलाही हिस्सा त्या कमिटीचा नसतो. प्रॉपर्टी एका व्यक्तीची आहे. उरलेले जे 250 लोक आहेत त्यांच्या हातात काही प्रॉपर्टी डेव्हलप झाल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी डेव्हलप झालेली की त्या एका व्यक्तीच्या नावावर बेसिक जे फाउंडेशन आहे ते त्याच्याच नावावर आहे. मी असं म्हणतोय, समजा ती जी प्रॉपर्टी जर आपल्या कंपनीच्या नावावर कंपनीची असेल तर ही प्रॉपर्टी ह्या 250 लोकांच्या नावावर का होत नाही? समजा माझे 5 लाख रुपये आहेत, बरोबर, यांचे 50 लाख रुपये आहेत. माझा जर 1 शेअर असेल तर यांचे 10 शेअर्स होतील ना. समजा ही डेव्हलप असं जर झालं तर ज्या व्यक्तीच्या नावावर ही प्रॉपर्टी जाईल, 1 शेअर माझ्या नावावर असेल, मीही थोडंसं डेव्हलप करेन, म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न करेन ना. तुमचं काहीच कुठेच काही नाही आहे. पुन्हा त्याच्यामध्ये आता परिस्थिती सर अशी आहे की साहेबांची परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यावर विश्वास नाही अशातला भाग कोणाचाही नाही. विश्वास आहे म्हणूनच हे सगळं आपण करतो. पण आज एखाद्या व्यक्तीने 20 लाख 25 लाख 30 लाख रुपये जे आहेत ते सगळे गुंतवलेले आहेत. पुन्हा ते 18 लाख रुपये देऊ शकतात का? 10 लाख रुपये देऊ शकतात का? आज परिस्थिती अशी आहे काही म्हणजे माझ्यासह की आज मला जरी 50,000 रुपये जरी मिळाले महिन्याला किंवा 20,000 रुपये जरी मिळाले तर माझे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत, महत्वाचे प्रश्न सुटणार आहेत. अशी परिस्थिती आहे. मग अशा अवस्थेमध्ये कोण तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, बरोबर? 18 लाख 10 लाख 5 लाख नाही 1 लाख सुद्धा आता पण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. जर ती प्रॉपर्टी सर जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदाराच्या नावावर शेअर्स पद्धतीने करून जर ती प्रॉपर्टी झाली तर पुन्हा कधीतरी 250 लोक एकत्र येऊ. बाबांचे 10 शेअर्स आहेत, माझा 1 शेअर्स आहे, बरोबर ना? 250 लोक एकत्र येऊ
आणि मग डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या याला 10 शेअर्स आहे, त्या 10 शेअर्सच्या मानाने समजा 10 स्क्वेअर फीट मिळेल, मला 1 स्क्वेअर फीट मिळेल. असं जर झालं तर ती प्रॉपर्टी डेव्हलप होईल खऱ्या अर्थाने. बघा, जर हे त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर ती प्रॉपर्टी खऱ्या अर्थाने डेव्हलप होईल, सगळ्यांची उत्तम निघतील, साहेब त्याच्यातून सुटतील, बरोबर ना. त्याच्यातून समजा तर काय अधिक पैसे निर्माण झाले, बरोबर ना, आणि अधिक पैसे जर निर्माण झाले तर त्याच्यातून साहेबांचं सुद्धा काय लोन असेल, काय असेल ते सुद्धा होऊ शकेल. मग ही प्रॉपर्टी प्रत्येकाने आता आउटसाईडला ती प्रॉपर्टी आहे, 30 लाख रुपये 32 लाख रुपये देऊन 1000 स्क्वेअर फीट कोण घेणारच नाही. ही स्थिती आहे. आता मी काल त्या प्रदर्शनामध्ये पाहिलं तर 34 लाख रुपयाला 1800 स्क्वेअर फीट इतका रेडी पोझिशनमध्ये प्लॉट द्यायला तयार. मग 30 लाख रुपये किंवा 32 लाख रुपये देऊन तुमच्या कशातच काही नसताना तुम्ही गुंतवण्याचे प्रयत्न असू शकेल का, हा मोठा प्रश्न. त्यामुळे हा एकच सोल्युशन, मला आपल्या या सगळ्या चर्चेतून विचार करता एकच सोल्युशन असं निर्माण होते माझ्या डोक्यामध्ये की ही जी प्रॉपर्टी तुमची जे 200-250 लोक आहेत त्यांच्या शेअर्सप्रमाणे ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करा. लक्षात घ्या, ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करा. समजा ते नावावर करण्यासाठी जर काही खर्च येत असेल तर आम्ही काढू 1000, 2000, 500 काय शेअर्स प्रमाणे प्रॉपर्टी लोन आहे, त्याच्यावर लोन आहे. मग ते काय ते तुम्ही काही क्लिअर करायचं. मग हा मार्ग सर्व मित्रांना सांगू, हा एकच मार्ग त्याच्यामध्ये आहे की जेणेकरून प्रॉपर्टी डेव्हलप होईल आणि साहेब पण त्याच्यात साहेबांच्यावर विश्वास आहे, सर्वांचाच आहे. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सर्वजण त्यांच्यावर विश्वास करतो आहोत, कारण अशी माणसं अशा अडचणीमध्ये येऊ नये. कारण अनेकांचं कल्याण त्याच्यात होऊ शकतं, झालं असतं इथून पुढे सुद्धा होईल. त्याच्यातून जर यालाही बाहेर काढायचं असेल तर आणि आपल्याला जर सोयीस्कर, आता एखादी समजा रिलायन्स सारखी कंपनी आहे, आपल्याकडे 5 किंवा 10 शेअर्स असतात, बरोबर ना. किती अब्जावधी अरबों रुपयाची त्यांची प्रॉपर्टी, ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांची प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्यातला आपला आता या प्रॉपर्टीच्या मानाने समजा जर आपण 1000 रुपये म्हटला तेवढा सुद्धा शेअर्स आपला त्यांच्यात नसतो, त्यांच्या प्रॉपर्टीच्या मानाने. लक्षात घ्या. मग इथं सुद्धा आपण समाधान मानू शकतो आणि ही प्रॉपर्टी खरोखरच सर डेव्हलप होईल. तुम्ही आता बऱ्याचशा एक्सप्लेनेशन तुम्ही इथे केलेलं आहे, बऱ्याचशी समजून करतेली आहे. तुम्ही असा विचार थिंकिंग करा आणि त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करू असं मला वाटतंय. आणि मी मांडलेला विचार सगळ्यांना खाली इतका जरी पटला असेल, बघा त्याच्यातून हा एकच मार्ग होऊ शकतो. धन्यवाद सर. मला आपण नाव कळू शकले का प्लीज? गाव मनवाड. मनवाडचे रावसाहेब पाटील ना. एकदा त्यांच्यासाठी आपण थोड्याशा टाळ्या वाजूया, कष्ट घ्या थोडे. फार सुंदर संकल्पना त्यांनी मांडले, काही हरकत नाही, आपण त्याला चर्चेमध्ये घेऊया साहेब. पण त्याच्यावरती जो पहिला आता कंट्रोल येणार आहे तो त्या कमिटीचा येऊ दे. मग कमिटी तुमच्याशी सगळ्यांशी संपर्क साधेल किंवा पुन्हा एकदा मीटिंग घ्यावी लागेल, आपण परस्पर घ्यायची ती. दुसरी गोष्ट, त्या प्रॉपर्टीवरती लोन आहे का म्हणून कोणीतरी विचारलं, ते जे काही लोन असेल ते टायटल क्लिअर करून द्यायची साहेब जबाबदारी तुमची. आणि कधीपर्यंत देणार आणि किती आत्ता लोन आहे तेही सांगा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मात्र ही सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. हो ठीक. साहेबांनी फार सुंदर संकल्पना मांडली साहेब, त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. आणि तसं जर पॉसिबल झालं तर वेल अँड गुड, फार फास्ट होईल असं मलाही वाटतंय. तुम्ही चांगला पर्याय सुचवला आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. अजून कोणाला काय बोलायचं आहे किंवा शंका आहे? कुणाला काय बोलायचं आहे? तुम्ही बोलणार आहे, या. काय करू शकतो? काही शंका असतील तर यांना सुद्धा विचारताना तुम्ही 1 बाय 1च विचारा आणि तेवढ्याच शांततेने विचारा. आपण हे एकत्र आलोय त्याचं कारणच मुळात असं आहे की याच्यावरती आपण रामबाण उपाय करणार आहोत. एखादा अपघात झाल्यानंतर
आपल्या अवयवाला जर खडा रुतला तर तो खडा काढायसाठी डॉक्टरला त्या खड्यापेक्षाही खोल चिमटा रुतवावा लागेल, त्याशिवाय तो खडा निघणार नाही. हेही लक्षात घ्या. तेवढ्या वेदना आपल्याला सोसाव्या लागतील. त्यामुळे 2 फायदे होऊ शकतात. एक, सगळं सेक्युर होते, हे करेक्ट आहे. तर अडचण एक आहे, 250 लोक 100 लोकांमध्ये मर्ज करावं लागतं. एक्झाम्पल, जे 1 लाखवाले आहेत, 2 लाखवाले आहेत, 3 लाखवाले आहेत, हे 5-6 लाखांमध्ये मर्ज करावं लागेल. त्यामुळे कारण काय आहे, 250 लोकांच्यावरती 44 गुंठे प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही. सगळ्यात मोठी अडचण गव्हर्नमेंटची आहे. ही लिगल गोष्टी आपण कागदांशी वगैरे बोलून घेऊया पाहिजे, त्याची काही अडचण नाही, किंवा वकिलांशी बोलता येईल. 250 लोकांमधले 100 लोकांना मी मर्ज केलं तर काय होणार आहे, 100 फ्लॅट मी डेव्हलप करतो आणि 100 लोकांना मी लिहून देतो. आणि लिहून देतो असं मी कसं लिगल ॲग्रीमेंट होईल. लिगल ॲग्रीमेंट काय होणार आहे, तुमचं म्हणणं काय की सगळे टोटली होलसेल कंपनी नावावर असावं किंवा ह्या सर्वांच्या नावावर असावं, बरोबर आहे ना. पाटील सर, असाच प्रश्न होता. पाटील सर, प्रश्न असाच आहे का, बरोबर आहे ना. ओके ओके, जरासं हे बघा, 250 लोक 100 लोकांमध्ये मर्ज कर, आवाज येतो क्लिअर. 250 लोकांना 100 लोकांमध्ये मर्ज करावं लागेल. आता मर्ज करताना काय करायला लागेल, 1 लाख 2 लाख आणि 3 लाखाचे जे लोक आहेत ते 6-7-8 लाखांमध्ये मर्ज करावं लागतील, बरोबर. तेवढे लोक कमी केल्याशिवाय 100 युनिट आहेत ना, 100 लोकांनाच खरेदी करून देऊ शकतो दादा. 100 लोकांना ते खरेदी करून देता येतं. मग 100 लोकांना खरेदी करता 2 पद्धतीने करता येतं. एक, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तुम्ही 100 लोक करून घेऊ शकता आणि तुमच्यापैकी 5 लोकांना डेव्हलप करू शकता, किंवा 100 लोकांच्यावर प्लॉट डायरेक्ट खरेदी करून देतो 44 गुंठे आणि तुम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून ते डेव्हलप केला तरी काही हरकत नाही. असंही गोष्टी करता येतात. म्हणजे सगळ्यांचं तुमचं म्हणणं कसं की त्या शेअर प्रमाण असेल, पण शेअर प्रमाण असेल एकच अडचण काय येत्या की 12 कोटी ह्यातून आपण ॲडजस्टमेंट करता येतं, 12 कोटीचं व्यवस्था होऊ शकते. आता प्रॉपर्टीवरती लोन आहे 4 करोड रुपये, ट्रान्सफर करायला तर प्रत्येक 100 माणसाला 1 माणसाला 4 लाख रुपये आत्ता इन्व्हेस्टमेंट करावी लागतील. झाले. जे मर्ज झालेत त्यांची रक्कम किती आहेत, मी काल थोडंसं टेंटिव्ह लिस्ट बघतोय, मला लक्षात आलं की 165 लोक 1 लाख रुपयाचे आहेत. 125 लोक 1 लाख रुपयाचे आहेत. मग हे 125 लोकांना काय करावं लागेल, 1 लाख रुपये देऊन येणार ते, किंवा त्यांना इकडे मर्ज करून घ्यावं लागेल. प्रत्येकामध्ये मर्ज करून घेतल्यानंतर काय फायदा होईल की 100 लोकांच्यावर ही अथॉरिटी राहील. 100 फ्लॅट 100 लोक तेवढं करता येतं, ते लिगल पद्धतीने करता येईल. आता 100 लोकांच्यावर तर 100 लोकांच्याकडे 4 लाख रुपये नाही आहेत, पैसे नाहीत ना आता, तर आपण काय करता येईल, बँके संस्थेला 1-1 लाख रुपये भरून ती प्रॉपर्टी 100 लोकांना नावानं करून ती लोन तिथं करता येईल तुमच्या नावानं. त्या पण गोष्टी करता येतील. आता प्रॉपर्टीवरती 3 कोटी 80 लाख 20 लाख रुपये व्याज झाला असेल, कदाचित 20 झालं असेल किंवा 30 झालं असेल माहीत नाही, पण मिनिमम 4 कोटी धरून चला, आम्ही एक याला 4 लाख रुपये धरलं होतं. एका युनिट पाठीमागे 4 लाख रुपये. आम्ही खोतसाहेबांनी आम्ही बँक चेअरमनशी विनंती करणार आहे मंगळवारी की 3 लाख रुपये भरून घेऊन तुम्ही एनओसी द्यावी, कारण प्रत्येक ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्याला एक एनओसी जोडायला लागते आणि एनओसी जोडल्याशी ते कागद पुढं जात नाही. सेल टू ॲग्रीमेंट केलं तुमचे राईट्स तिथं क्रिएट होतात. ॲग्रीमेंट टू सेल करून दस्ताचा जो भाग आहे, लिगल प्रोसिजर जे आहे ते वकिलांशी बोलून आपण ते क्लिअर करूया, त्याची काही अडचण नाही. पण तुमचा मुद्दा चांगला आहे की 100 लोक ते पूर्णपणे 100 लोकांच्या ह्याच्यामध्ये येईल, काहीच हरकत नाही, बिलकुल अडचण नाही, काही अडचण नाही, ते तुमचं योग्य आहे. पण बाकीचे 150 लोक त्या 100 लोकांनी मर्ज करावे लागतील. 250 लोकांवर ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही, ही त्याची अडचण आहे. कारण तिथं युनिटच 100 बनत असल्यामुळे 100 लोकांच्यावरच आपण ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. 100 कोणी असू शकतात, भलेही म्हणजे 100 लोक फ्लॅट घेणारे असो किंवा आता ते घेतलेत आणि त्यांच्या नावावर ते डेव्हलप करत आहेत आणि नंतर ते फ्लॅट ते दुसऱ्याला विकतात, त्याची काही अडचण होणार नाही, तिथे काही प्रॉब्लेम राहणार नाही, त्याही गोष्टी करता येतील. क्लिअर आहे. आणि कोणाची काही शंका आहे? आता अतिशय बरोबर आहे. हे बघा, नाही म्हणूनच मी पहिल्या टप्प्यात 2 गोष्टी काय क्लिअर केल्या. एक, आपण सगळे एकत्र आलो. काय म्हटलं सर, ती प्रॉपर्टी आज तर लँड आहे म्हणून तुम्ही तसं म्हणताय, ज्या दिवशी ते प्रोजेक्ट उभा राहील त्या दिवशी त्याची व्हॅल्यू ठरेल ना. प्रोजेक्टेड व्हॅल्यू त्याची 32 कोटी आहे, आजची व्हॅल्यू 32 कोटी नाही आहे सर.
प्रोजेक्टेड व्हॅल्यू आहे, आजची नाही आहे, मी आजची म्हणतच नाही आहे. काय सर ऐकून घ्या, 4 कोटी कसं मिळाले हे तुम्हाला म्हणायचं आहे का सर? त्यामध्ये नाही दोन गोष्टी ऐकून घ्या. 44 गुंठेचा एन ए प्लॉट आहे, साधारणतः 1500 रुपये रेट वर्कआउट केलं तर 6-7.5 करोड रुपये त्याची व्हॅल्युएशन होते, 6.5-7 कोटी रुपये. त्यावर 4 कोटी कुठलीही बँक देऊ शकते. एक झालं, त्यावर बिल्डिंग होती, ती बिल्डिंग आम्ही लॉस केली. ती बिल्डिंग पूर्ण जवळपास 1.5 कोटीची बिल्डिंग होती, मी लॉस करून स्क्रॅप करून नवीन बांधकाम करण्यासाठी ती स्क्रॅप केले. त्याचे फोटोज वगैरे सगळे आहे. तुम्ही सगळे काही लोकांनी बिल्डिंग बघितलेली आहे. 3 मजल्यापर्यंत बिल्डिंग ती रेडी झाली होती. कारण नवीन 100 फ्लॅटचं युनिट करत असल्यावेळी त्याच्यावर बांधकाम करून लोकांना धोक्यात आणू नये म्हणून आम्ही काय केलं, ती बिल्डिंग जमीन उद्ध्वस्त करून पूर्ण फाउंडेशनसुद्धा काढून टाकलेलं आहे. आता पूर्ण लँड क्लिअर आहे. एक झालं. अनेक प्रश्न होता, काही विनय पडले सर मला वाटतं असं प्रश्न होता की ते डेव्हलपला का देऊ नये. डेव्हलपला दिली तर तुम्ही कोणी सुटत नाही. बिल्डर 65% मागेल, 35% उरेल, 25% बँकेला जातील. 10% मध्ये तुमचं काय होणार आहे का? 10% मी 14 कोटी फेडणं शक्य आहे का? डेव्हलपला देणं शक्य नाही. कारण आता माझी प्रोफाईल निगेटिव्ह असल्यामुळे लोक मला आता निगेटिव्ह पैतीनं माझं म्हणजे चुकीच्या पैतीनं त्याची मागणी करतात. अशी ती थोडीशी अडचण आहे. प्रोजेक्ट डेव्हलप करणे, आपण सर्व मिळून करणे एक, तुम्ही सोबत सगळ्यांना आला तर जरा लवकरात लवकर होईल एवढंच प्रयत्न असतील. बाकी अन्यथा त्यात काही फार मोठा प्रोजेक्टमधला विषय नाही आहे. आता समजा प्रोजेक्ट डेव्हलपच करायला तुम्ही कोणीच आला नाही, मग काय तुमचे पैसे बुडणार आहेत का? नाही. आम्ही काय करणार, इथे 4 वर्ष लागतील, तिथं 5 वर्ष लागतील दादा. आम्ही काय करणार, नवीन तेवढी लोकं नेमून हळूहळू थोडंसं वेळ लागेल, पण आम्ही करणार आणि लोकांची कॅपिटल परत देणार, कोणत्याही परिस्थितीत देणार. आणि कोणाचा काही प्रश्न आहे प्रोजेक्ट संदर्भात काही असेल तर विचारा, ते मी क्लिअर करतो. क्लिअर करा फक्त ते मीच करू शकतो. उरला विषय जागा थर्ड पार्टीच्या नावावर आहे. जागा ज्या व्यक्तीच्या नावावर आहे तो देव माणूस आहे, नाही तर 4 कोटी अंगावर घेतला नसता. दादा अशा माझ्या अडचणीच्या वेळी एखादा माणूस 4 कोटी अंगावर कर्ज घेतोय, मग तो देव माणूसच आहे माझ्यासाठी तर तो देव माणूस आहे. आणि त्यांनी एवढे सांगितलं, त्यांचीसुद्धा 1 कोटी माझ्याकडे आहेत, त्यांचे मेहुणे इथे बसलेलेच आहेत. 1 कोटी त्यांची माझ्याकडे. त्यांनी मला सांगितले सगळ्यांसोबत जे होईल तेच माझ्यासोबत होईल, पण तुझ्या प्रोजेक्टमध्ये किंवा तुझ्या कुठल्या गोष्टी मी माझे कुठल्याही अडथळा राहणार नाही. रात्री 12ला पण येऊन माझ्याकडे तुम्ही सह्या घेऊन जाऊ शकता. त्या बाबतीत काही त्यांची अडचण नाही आहे. हवं तुम्ही त्यांचा पर्सनल नंबर देतो, तुम्ही हवं तर त्यांना फोन करून विचारू शकता की बाबा ह्या गोष्टी क्लिअर आहेत का, हे जागा मलाशी मिळायचीच आहे का. त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यापाठी एकच कारण होतं की ह्या लिटिगेशनमध्ये आम्ही जसं मला अटक झाली, काय झालं, कमी जास्त झालं, दुर्दैवानं मला अटॅक आला, मी मेलो, तरीसुद्धा तो प्रोजेक्ट एनी कॉस्ट 10 लोकांच्या कमिटीच्या माध्यमातून चालावा, तो क्लिअर व्हावा. पण तुमची एक गोष्ट आवडली की 10 लोकांच्या ऐवजी 100 लोकांना नावावरच करा, जेणेकरून सगळे लोक सुरक्षित होतील. खूप चांगला आहे सर. तुमच्या गोष्टीवर 100% विचार करून योग्य तो निर्णय सगळ्यांच्या संमतीने जे होईल तो आपण घेऊया, त्याबद्दल काही अडचण नाही. हो सर. सेशन काय वाटतं, माझ्याकडे पैसे सगळ्या लोकांना पोचतील नाही पोचतील तोपर्यंत मी जिवंत राहीन का? कारण काय व्हायला लागलं दादा, प्रत्येकाला आजचा विषय काय, मलेश माझ्या उद्या मरेल की परवा मरेल. मला मरायचं असतं तर ही मीटिंग मला घ्यायची गरज नव्हती. एवढं बोलून सांगायची गरज नाही. 20 लाख रुपये माझे मी लोकांना डिस्ट्रीब्यूट केले 2 महिन्यामध्ये. मग 20 लाख रुपये काय केले असते? ते 20 लाख मी गुपचूपमध्ये माझ्या माझे 2 लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मी वेगवेगळे ठेवलं असतो ना, काहीतरी केलं असतो. मला मनापासून सगळ्यांचं द्यायचं आहे. थोडेसे संपूर्ण गोष्टी सगळ्या अडकलेत, सगळे ब्लॉकेज झाले, त्यामुळे काही गोष्टी आता करता येणार नाही आहेत. तर आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला तुमच्या सगळ्यांचं सहकार्याला 4 वर्ष बाहेर पडू शकतो. तुमचं सहकार्य नसेल तर 5 वर्ष मला लागतील, 1 वर्ष एक्स्ट्रा लागेल एवढंच. कारण काय, नवीन 100 लोक मला निर्माण करावे लागतील. आता माझे 1 फर्ममुळं 5 फर्म बंद पडले. तिथं कुंभारसाहेब पाहुणे बसले, तिथं त्यांना विचारा त्यांचा काय विषय आहे, पिगमीचा विषय आहे. साहेब बरोबर आहे हां. तरीसुद्धा माझ्या 1 फर्ममुळे माझे 5ही फर्म बंद पडले. 5ही फर्मला अडचण आली म्हणजे माझा इन्कम सोर्स पूर्णपणे सगळ्यांना स्टॉप 100% झालेला आहे. बरेच लोक मला 1000, 2000, 500, 400 असं मेसेज करतात. मी त्या मेसेजला काय उत्तर द्यायला पाहिजे? मेंटली हॅरेसमेंट होऊन मी डिस्टर्ब होऊन मरणे एकच पर्याय आहे. मग मरणे असलं मग मला इथं तुमची मीटिंग घ्यायची गरज काय? फक्त मला तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभावं, माझी कळकळीची विनंती आहे. तुमची सगळ्यांची रकमा तुम्हाला पोचावेत, ह्यासाठी थोडंसं सहकार्य करा. ह्या सगळ्या सहकार्यातून आपण सगळी बाहेर पडूया.
अडचणी माझ्या एकट्यावर नाहीत, माझ्या वरच्या ऑफिसपासून खालच्या मार्केट यार्डापर्यंत साहेब 300 कोटी लोक अडचणीत आहेत. त्यापैकी 63 कोटी आमचे संबंधित लोकांचे आहेत. मग सगळ्याला कारण मी आहे काय? काही कारणं, काही घटना घडलेत, काही अडचणी झाल्यात, त्यातून सुद्धा आम्ही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला लागलो आहे. तुमचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे. आणि कोणाला काही बोलायचं असेल म्हणजे राग सगळ्यांचा असणार आहे हे मी समजू शकतो. हिथंच बोला, ह्याच मिटिंगमध्ये, म्हणजे तुम्ही इथनं जाते थोडंसं हलकं होऊन जा, एवढी माझी विनंती आहे. बोलू शकताय. अजून एक आपण 5 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी संपवूया. आणि कुणाला काय मत व्यक्त करायचं असेल तर आता ह्या 5 मिनिटात आपण बोलू शकतोय. कुणाला बोलायचं आहे? जरा फक्त बोला सर, बिंदास बोला. आपण इथं असणारच आहे. सरांना फक्त 1 मिनिट द्या. हे डॉक्युमेंट NAची कामाचे आहेत आणि 44 गुंठेची प्लॉटचे आहेत. लिगल बेसमध्ये हे ओके आहेत काय? एवढं फक्त हे सगळ्यांना सांगा. कारण हे डॉक्युमेंट ही सरस्वतीच ह्या 100 लोकांचं भविष्य आहे. म्हणजे हो 100% काही अडचण नाही. म्हणजे मी ज्या प्रोसेस केल्या किंवा ज्या गोष्टी केल्या त्या कोणाचं नाही आहे. व्हेरी गुड. विषय सगळ्यांना समजले? पाटील साहेबांनी मगाशी सांगितली सूचना त्याच्यावरती आपण चर्चा करणारच आहे. त्याच्यावरती आपली एक मीटिंग होईल. त्या सर्व काय निर्णय सगळ्यांना कळवलं होतं. पण समजा आपण आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर फ्लॅटच आपल्याला विकायची जबाबदारी आमची आहे. तुम्ही एकही समजा खूप नाही केला तर मग पुढे काय होणार असं ज्यांच्या मनात डोक्यात शंका असेल ते फ्लॅट विकायची जबाबदारी 100च्या 100 फ्लॅट विकायची जबाबदारी आमची. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जसे फ्लॅट बुकिंग होतील, ज्या पद्धतीने काम थोडंसं अंतिम टप्प्यापर्यंत जाईल तसे तसे तुमचे ते टप्प्याटप्प्याने पैसे तुम्हाला रिफंड मिळतील. कुणीही पॅनिक होऊ नका. घाबरायचं कुणालाही कारण नाही. हा व्यक्ती आहे, कुठं गेलेला नाही, आपल्या समोर सगळ्यांच्या संपर्कात आहे. दुसरी गोष्ट, मगाशी जी नोटीस साहेबांनी वाचून दाखवली पुण्याची, त्या पुण्याच्या कामासाठी साधारण 8 ते 10 दिवस कालावधी पूर्ण त्यांना आपल्याला द्यावं लागणार आहे. कारण आता जे आपण बघतोय साधारण दर मिनिटाला त्यांचा कुठला ना कुठला तरी एक फोन येतोय. आपण 250 लोक त्यांना जर असं फोन करत सतत सतावत राहिलो तर पुढचं काम त्यांचं शांत डोक्यानं होणार नाही. एक 8 ते 10 दिवस माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना सर, तेवढे पुरेसे आहेत? 1 महिन्याचा कालावधी. आपण 1 महिना थोडंसं आपण शांततेतच घालूया. दुसरी एक विनंती अशी आहे, आम्ही त्या फ्लॅटच्या संदर्भात बऱ्यापैकी काम चालू करतो. पाटील साहेबांनी सांगितलेली चर्चा झाल्यानंतर, कमिटी स्थापन झाल्यानंतर, कमिटीमध्ये कोण कोण काम करायला इच्छुक आहात किंवा त्यांचा प्रोफाईल आपल्याकडे ज्या पद्धतीनं आहे त्यांना आपण कॉलिंग करू, त्यांना बोलवून घेऊया, त्यांच्यासमोर ती चर्चा करूया. जर शक्य झालं तर तसं फर्स्ट रेफरन्स आपण त्याला देऊया. नसेल तर आपण फ्लॅटच्या तयारीला लागूया. आणि फ्लॅट तयार झाल्यानंतर मार्केटिंगचं काम आत्तापासूनच आम्ही चालू करणार आहोत. तुम्ही या संस्थेशी सभासद आहात. तुमच्याकडं पहिला चौकशी केली जाईल की अमुक ठिकाणी फ्लॅट आहे आणि बुक करायचा का. तर त्या संदर्भात तुमचे पॉझिटिव्ह ओपिनियन जाऊ देत. खोटं बोलू नका. आम्ही तुम्हाला खोटं बोलायला सांगणार नाही आहे. पण माळी साहेबांच्याकडं मी फ्लॅट घ्यायला लागलो आहे असा त्रयस्थ माणूस जर एखादा तुम्हाला मार्केटमध्ये जर भेटला तर तुम्ही त्याला बिंदास करा, आम्ही सुद्धा तिथं सभासद आहोत, एवढं जर आश्वस्त केला तर तो आम्हाला तुमचा अदृश्य हात आशीर्वादाचा लाभेल. मार्केटिंग करायला थोडंसं सोपं जाईल. जेवढं सोपं जाईल तेवढं लवकर होईल. जेवढं लवकर होईल तेवढे लवकर आपण बाहेर पडणार आहे. आपण छानपैकी वास्तू त्यांना देणार आहे. त्यासाठीचं सगळं प्लॅनिंग करणार आहोत आणि त्या सगळ्या कायदेशीर बाबी आपण पूर्णसुद्धा करणार आहोत. मला तेवढंच बोलायचं होतं. फक्त निगेटिव्ह मार्केटिंग होऊ नये आणि त्यांना एक साधारण महिनाभराची मुदत देऊयात. त्यांना डिस्टर्ब नको करायला कोण. इथंही मीटिंग संपल्यानंतर सुद्धा कमिटी संदर्भात जेवढे कोणी इंटरेस्टेड असतील, साहेब कुणाचा नंबर देऊयात? एक 2-3 नंबर आपल्याला इथं उपलब्ध होतील. इथं ब्लॅकबोर्डवरती लिहूयात. खोत सर, तुमचा नंबर, शशिकांत साहेबांचा नंबर लिहा आणि माझाही लिहा, हरकत नाही.
आमचे 3 नंबर आम्ही इथे देतोय. समजा चुकून आम्ही मार्केटिंगची लोक आहे, समजा गाडीवरती असलो, ड्रायव्हिंग करत असलो, आणखी कुठल्या कामात असलो, फोन उचलला गेला नाही, एकदाच थोड्या वेळानंतर तुम्हाला कॉल येईल, 100% येईल, खात्री बाळगा. नाहीतर उचलत नाही म्हटलं की लगातार सुरूच नको. थोडासा वेळ बघा, वाट बघा, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, तासाभरात नक्की तुम्हाला कॉल येईल. कारण अर्धा पाऊण तासाच्या वरती मोबाईलशिवाय कोण जगू शकत नाही. मोबाईल काढून बघणार कोण ना, प्रत्येकजण. मलाही ती सवय आहे. फोन नाही उचलला याचा अर्थ मी जाणीवपूर्वक केलं असं होत नाही. सगळ्यांचीच गोष्ट सांगतोय. थोड्या वेळानंतर तुम्हाला कॉल येईल. अजून तुम्हाला काय शंका नाहीत असं समजतोय आणि आपण पुढे जातोय. खोतसाहेबांना काही बोलायचं असेल तर ते तुम्हाला अजून काही सूचना देतील. आणि जे ब्लॅकबोर्डवरती इथं समोर जे नंबर्स आहेत, समोर नाव पण लिहा खोत सर. हो, त्या पद्धतीनं तुम्ही कॉल करू शकता, संपर्कात राहू शकता. माळी साहेबांचा फोन स्विच ऑफ असणार आहे, गैरसमज करून घेऊ नका. ते पोलीस स्टेशनला असणार आहे, त्या कामात असणार आहे. नाहीतर फोन स्विच ऑफ लागला म्हणून गैरसमज नको. इथं जे उपस्थित नाही आहेत, जे येऊ शकलेले नाहीत, वेळेअभावी असेल, त्यांचं काही काम असेल किंवा आणखी काही गोष्ट असेल त्या संदर्भात त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत, त्यांच्यापर्यंत आपला हा सगळा वृत्तांत पोचवायचं काम पण तुम्हीच करा. त्यांनाही रिक्वेस्ट तुम्ही करा. एक महिनाभराची मुदत घेतली, साधारण डिसेंबर 1 तारखेपर्यंत आपण त्यांना डिस्टर्बच नको करायला. ते त्यांची कामं सगळी काय असतील ते उरकतील. तोपर्यंत आम्ही इकडे कमिटी तयार करूयात आणि पुढच्या कामाला सुरुवात करूयात. बघा, तुम्हाला नंबर कोणाला सेव्ह करायचे असतील सेव्ह करून घ्या, फोटो मारून घ्या पाहिजे तर, काही हरकत नाही. पहिला नंबर आहे शशिकांत शिंदे साहेब. जरासं उठून उभं राहा. शशिकांत शिंदे साहेब यांचा नंबर आहे 7066319555 70 66 31 95 55. 2 नंबरचा माझा नंबर आहे 82 75 75 19 60 8275751960. आणि खोत साहेबांचा नंबर आहे 3 नंबरला. खोत साहेब हुशार आहे. 3 नंबरला आपला नंबर टाकला बघा तिने. काय ते 98 90 68 46 09 989068 4609. आणि कोण नंबर कसा आहे? खोत साहेब. तिघांची नंबर दिलेले आहेत. आपल्या माळीसाहेबांचा फोन लागणार नाही पुढे महिनाभर, त्यामुळं तसदीबद्दल क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतो. 4 ते 6 त्यांचा पण नंबर लिहायचा. कुठला नंबर लिहायचा? 4 ते 6 4 ते 6 नंबर लिहायचा. कुठला नंबर पुढचा माहिती त्यांना विचार मला. तुमचा कुठला नंबर? 27. या सगळ्या अडचणींच्यामुळं साधारण महिनाभर आपल्याला ऑफिस पण बंद ठेवावं लागणार आहे. बंद ऑफिस बघून तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. कारण तिथं जो स्टाफ आहे त्या आपल्या सगळ्या आया बहिणीच आहेत. त्यांना बाहेरचा एवढा सगळा हा कामाचा व्याप माहीत नसतो. कोणी प्रत्येकजण उठसूट आपल्या आवेशात आणि आपल्या फोर्समध्येच बोलणार आहे, त्यांना ते शक्य होणार नाही. त्यामुळं ऑफिस एक साधारण महिनाभर बंद ठेवायचं आहे. जरी इमर्जन्सी काय वाटलीच, डायरेक्ट तुम्ही माळी साहेबांशीच बोलणार असाल तर दररोज 4 ते 6 या वेळेमध्ये ते फोनवरती मोबाईलवरती उपलब्ध असतील. जर पोलीस स्टेशननं त्यांना ते अलाउड केलं तर. एकाच दिवशी नाही करतील, एकाच दिवशी करतील. 4 ते 6 संध्याकाळी. बरोबर ना साहेब? धन्यवाद.